तरुणींमध्ये जास्तीत जास्त कॉमन असे हेल्थ प्रॉब्लेम्स कोणते आहेत? स्त्रियांच्या आरोग्यासाठी मासिक पाळी हं. व्यवस्थित असणं, नियमित असणं हे अत्यंत गरजेचं असतं. की पिरियड्स पेन ठीक आहे होऊ शकतं. हं, हं. इट्स इट्स लाइक न्यू नॉर्मल. नॉर्मल, न्यू हां, हां, नॉर्मल. हां, हां. बट ॲक्चुअली तसं नाहीये. जर ते पेन खूप जास्ती प्रमाणात आहे, जर त्या पेन बरोबर जो पाळीचा फ्लो असतो तो पण हं, वाढलेला हं, आहे हं. किंवा त्याच्यात काही बदल जाणवतायत, तर योग्य त्या वेळीच सल्ला घेणं गरजेचं आहे. पिरियडचं पेन हे नॉर्मल नाहीये. कॉमन आहे, पण एक्झॅक्टली. नॉर्मल सो नाहीये. पिरियड पेन इज हां. कॉमन बट नॉट नॉट नॉर्मल. नॉर्मल. आणि अगेन बरेच लोक मला विचारतात, की मग असं कुठले मला फूड सांगाल का तुम्ही, की ते नॅचरली फर्टिलिटी बूस्ट होईल. सो त्यासाठी म्हणजे मी एकच सांगेन, की महत्वाचं काय, की प्रोटीन युक्त डाएट. पीसीओएस असलेल्या महिला कधीच प्रेग्नंट होत नाहीत. हे कितपत खरं आहे? हे हे म्हणजे तर अगदी इट्स अ प्युअर मिथ. हं. कारण की जसं मी म्हटलं, इनफॅक्ट पीसीओडी हा लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे, नॉट इव्हन अ डिझीज, इट्स अ डिसऑर्डर. IVF प्रेग्नन्सी पण जेव्हा तो गर्भ बनल्यानंतर ते ॲक्चुअल बेबी हा प्रवास हा नॅचरलच आहे. आपल्या वयाचा ही एक खूप मोठी वयाची मर्यादा आहे, ओके, फिमेल्सला फर्टिलिटीसाठी. इट्स इट्स बाय नेचर. त्याचं कारण माहिती आहे काय, की एग्ज हे असे डिवाइड नाही होत. जे आहेत ना ते आपल्याला सगळ्यांना म्हणजे सगळ्या फिमेल्सला बाय बर्थ मिळालेले. नमस्कार, मी यामिनी. हेल्थ मंत्रालय आमच्या खास कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. मंडळी, जग बदललंय, आधुनिकता आली आहे, पण आपल्या विचारांमध्ये मात्र आधुनिकता अजूनही आलेली नाही आहे. आपण अजूनही महिलांच्या आरोग्याच्या समस्येच्या निगडीत चर्चा करत नाहीये. त्यामुळे आज मी आलेली आहे ठाण्यातील ओवा फर्टिलिटी अँड वुमन केअरमध्ये. तिथे आल्यावर महिलांच्या आरोग्याच्या निगडीत ज्या काही समस्या आहेत याविषयी आपण मनमोकळेपणाने गप्पा मारणार आहोत. चला तर मग पाहूयात. महिन्याचे काही दिवस पोटामध्ये असह्य वेदना होणं हे आपण प्रत्येकीनंच अनुभवलंय. पण यावर आपण उपाय काय करतो, तर कधी पेनकिलर घेतो, तर कधी गरम पाण्याच्या पिशवीचा शेक घेतो. पण या व्यतिरिक्त यावर काहीतरी रामबाण उपाय पाहिजे की नाही? आणि म्हणूनच मी आज आलेली आहे ठाण्यातील ओवा फर्टिलिटी वुमन केअर सेंटरमध्ये. आज आपण इथे आल्यावर महिलांना मासिक पाळीच्या दरम्यान पोटामध्ये वेदना का होतात, त्यावर उपाय काय, PCOS म्हणजे काय, आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे फर्टिलिटी आणि प्रेग्नन्सी या विषयांवर आज आपण चर्चा करणार आहोत आणि यावर तज्ज्ञांचं मार्गदर्शन देखील घेणार आहोत. तर माझ्यासोबत आहेत ओवा फर्टिलिटी अँड वुमन केअरच्या संचालिका स्नेहल कोळे. डॉक्टर, स्वागत आहे तुमचं. डॉक्टर, आम्ही ओवा केअर इथे आलेलो आहोत. पूर्ण हो, हो. वातावरण पाहतोय, खूप छान आहे. आणि सगळ्यात हो, महत्त्वाची गोष्ट म्हणजे सध्या महिलांच्या रिलेटेड ज्या काही समस्या आहेत त्या दिवसेंदिवस वाढत आहेत. तर बरोबर. तुम्ही कोणत्या सुखसुविधा इथे पुरवता? तर ओवा फर्टिलिटी आणि वुमन केअर हे हा. महिलांसाठीचं युनिट महिलांनीच चालवलेलं आहे. कारण हो. आमची सगळी टीम जी आहे, एक्सपर्ट्स ते सगळे महिला आहेत. इथे काम बरं. करणारे आमचे सगळे जे नर्सिंग स्टाफ आहे, सपोर्टिंग स्टाफ आहेत, हा. सगळे जण महिलांसाठी आम्ही कार्यरत असतो. तर आता कन्सेप्शन पासून हा. ते पोस्ट मेनोपॉझल अशा सगळ्या सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहेत. बरं, त्याविषयी तुमच्याकडून अधिक माहिती जाणून घ्यायची आहे. आणि आपले जे प्रेक्षक आहेत, नक्कीच. महिला आहेत, त्यांच्या अनेक समस्या आहेत. PCOS पासून मासिक पाळीमध्ये जे वेदना होतात तिथपर्यंत, आणि प्रेग्नन्सी आणि फर्टिलिटी एक फिजिंग, हे नेमकं सगळं काय आहे, तुम्ही बरोबर. कशा पद्धतीने हे सगळं करता इथे, हे सगळं जाणून घेणार आहोत आपण. नक्कीच बोलूया. नक्कीच. येस. चला तर मग बघूया आपण. मी दाखवते की इकडे काय-काय सुविधा आहेत. नक्कीच. सो हा आमचा रिसेप्शन डेस्क आहे. बरं. पेशंट्स इकडे आल्यानंतर सुरुवातीला त्यांचं रजिस्ट्रेशन होतं हं. आणि त्यानंतर OPD सेक्शन्समध्ये ते जातात. बरं. जिकडे तिथे आम्ही त्यांची हिस्ट्री घेऊन, काही टेस्ट करून, जसं सोनोग्राफी असेल, काही ब्लड टेस्ट असेल ते करून त्यांचं निदान होतं. बरं. आणि मग नंतर मागे तिकडे IPD सेक्शन आहे. बरं. डॉक्टर, मला ही एक वॉल खूप इंटरेस्टिंग वाटतेय. नेमकी हा वॉल काय आहे, हे सांगाल? हो. सो ही खूपच छान पॉझिटिव्ह कॉर्नर आहे आमच्या हां. ओवाचा. सो ह्या वॉलला आम्ही नाव दिलंय की ग्रॅटिट्यूड वॉल. तर कसं आहे की आपण बघतो फर्टिलिटीमध्ये आणि आपण माहिती घेणारच आहोत की कधी-कधी पेरेंटहूड जर्नीज हे खूप मोठे असतात. हो, हो. आणि सगळ्या टीमनी जेव्हा पूर्ण साथ देऊन त्यांचं स्वप्न पूर्ण होतं आणि ते ज्यावेळेला
बाळ घेऊन जातात. आम्ही त्याला बंडल ऑफ जॉय म्हणतो, कारण ऑब्व्हियसली ते त्यांच्या आयुष्यामध्ये एकदम आनंदाचा हो क्षण खरंय. असतो. आणि त्यावेळेला त्यांना जे काही वाटतंय ते सगळं त्या भावना ह्या कार्ड्सवरती ते त्यांच्या हस्ताक्षरामध्ये लिहितात आणि वा. सांगतात. कारण आणि हे इथे लावण्याचं एक कारण इथे असं की ज्या वेळेला बसलेले आहेत लोक आणि त्यावेळेला त्यांना ही पॉझिटिव्हिटी क्रिएट होते की जर कोणाच्या एवढ्या जर्नीज पूर्ण पूर्ण झालेल्या झाल्यात. आहेत आणि कितीही अडथळे आले, कितीही चॅलेंजेस आले, तरी ज्या वेळेला आपल्याला योग्य मार्गदर्शन मिळतं, योग्य ट्रीटमेंट मिळते, हे नक्कीच पॉसिबल आहे. खरंय. आणि तो कॉन्फिडन्स मनामध्ये येणं खूप गरजेचं गरजेचं असतं. आहे. आणि अनेकदा काय होतं माहितीये, कोणत्याही गोष्टीची किंवा कोणत्याही ठिकाणाची म्हणा, हॉस्पिटलची माहिती हवी असेल तर लोक गुगलच्या रिव्ह्यूजच चेक करतात आणि त्यांचे बरोबर. रिव्ह्यूज देखील मला दिसतात 4.9 आहेत. हो. आपण सगळं विकत घेऊ शकतो पण गुगल रिव्ह्यूज नाही मात्र घेऊ आपण विकत शकत. नाही आणि घेऊ हे शकत. सगळ्या ह्याचं श्रेय आमच्या श्रेय. टीमला जातं. तुमच्या कामाची आणि खरी पोच पावती आहे म्हणायला काही हरकत नाहीये. येस येस. खूप छान. सो बघूया आपण. या आपण बघूयात. हे आमचं आयपीडी सेक्शन आहे. हा. आणि ह्याचा एक कन्सेप्ट आहे तो मला सांगायचा आहे. आता जसं प्रेग्नन्सीसाठी इथे लोक येत आहेत किंवा प्रेग्नन्सी झाल्यानंतर डिलिव्हरीसाठी, तर प्रेग्नन्सी हा काही एक रोग नाहीये, हा डिसीज नाहीये. आणि सो जेव्हा तिथे ह्या मदर्स ऍडमिटेड आहेत तर त्यांना असं वाटायला नकोय की आपण कुठल्या हॉस्पिटलमध्ये. म्हणून हे जे नावं आहेत स्प्रिंग, ऑटम, आयरिस, झिनिया, लिली, ऑलिव्हिया, मेपल, सो दिस इज ऑल कनेक्टेड टू नेचर. आणि नेचर आपल्याला पॉझिटिव्हिटी देतं. आणि म्हणून कलर थीम नावं हे असं आहे की इथे लोकांना छान वाटलं पाहिजे, ती पॉझिटिव्हिटी वाटली पाहिजे. असं नाहीये की आपल्याला काहीतरी प्रॉब्लेम आहे, असं आहे की आपण एक नवीन सुरुवात करतोय, एक न्यू बिगिनिंग वाटली पाहिजे. आणि म्हणून असं सगळं. आणि तसेच आमच्या रूम मध्ये पण असे कन्सेप्ट आहेत की सगळं कलरफुल, छान आणि आनंदी असायला हवंय. आणि ह्या पॉइंटचं वैशिष्ट्य म्हणजे हा आमचा फोटो पॉइंट आहे की ज्या वेळेला बेबीज घरी जातात त्यावेळेला आम्ही इथे छान त्यांचे पिक्चर्स घेतो. ही त्यांच्यासाठी मेमरी असते, त्यांचं पहिले पिक्चर्स त्यांच्या आई बाबांसोबत, पूर्ण फॅमिली सोबत, स्टाफ सोबत. कारण ती एक वर्षभराची जर्नी आमच्या सोबत असते आणि ते इतकं छान इमोशनल बॉन्डिंग असतं. सो ते सगळे इमोशन्स आम्ही इथे एक्सपिरियन्स करतो. वा वा. एकंदरीत जे कुटुंब असतं ते ओवाच्या फॅमिलीचा देखील एक मेंबर बनून जातात असं म्हणायला काही हरकत नाही. अगदी. ही आमची फॅमिली अशी एक्सपांड होत चालली आहे की भरपूर बेबीज जातात. आणि इकडे ह्या सगळ्या आमच्या नर्सिंग स्टाफ आहेत आणि ते अविरत पेशंटच्या ट्रीटमेंटसाठी कार्यरत असतात आणि त्यांची काळजी घेणं, त्यानंतर बाळांची काळजी घेणं, बाळांना फीडिंगसाठी मदत करणं, ज्या नवीन मदर्स आहेत त्यांना हेल्प करणं, असे खूप कंटिन्युअस 24 तास त्यांची ड्युटी असते. आणि तरीही आनंदाने हसतमुखाने ते सगळं करत असतात. दे आर रिअल सुपर वुमन्स असं म्हणायला काही हरकत नाहीये. अगदीच. ग्रेट. आणि अजून एक मला सांगायचंय म्हणजे हा आमचा प्रेग्नन्सी कॉरिडॉर, की नक्की प्रेग्नन्सी मध्ये एका टीमनी, एका डॉक्टरनी आणि सर्व टीमनी कसा एक्सपिरियन्स द्यायला हवाय. सो पी इज लाईक पॅम्पर. पॅम्परिंग असतं, ते रेडियंट एक्सपिरियन्स असायला हवाय, अगदी एक्सक्विजिट, युनिक. आणि ऑफकोर्स इट्स लाईक गॉड लाईक फिलिंग. आणि इट्स अ नर्चरिंग, कारण हे एक आपण नर्चर करतोय, ती एक जर्नी सुरू करतोय. सो इट हॅज टू बी लाईक ए मीन्स ऑसम एक्सपिरियन्स, वी आर स्टार्टिंग न्यू लाईफ. आणि चार्मिंग एक यमी ममी असं ते फिलिंग त्या आईला असायला हवं. ग्रेट. सो कितीही चॅलेंजेस आलेत कन्सीव्ह करायला, तरी सुद्धा ते बाळ घेऊन जातानाचा जो आनंद आहे आणि ती पहिली मेमरी असते, ती नेहमीच तिच्या मनामध्ये राहिली पाहिजे. जगातलं सगळ्यात मोठं सुख असतं ते मातृत्व असतं आणि तो अनुभव तुम्ही ओवाच्या माध्यमातून इथून देताय. खूप खूप कौतुकास्पद आहे. आणि प्रेग्नन्सीचा हा जो युनिक अर्थ आहे ना, तो देखील आम्हाला खूप आवडला. खूप छान. आमचे स्पेशल रूम दाखवते. सो नाव आहे लिली. सो अगेन क्लोज टू नेचर. आणि इकडे जनरली डिलिव्हरी झाल्यानंतर आम्ही इकडे मदर्सला ठेवतो, म्हणजे ही एक सेपरेट रूम आहे. कारण बऱ्याचदा रिलेटिव्ह समोर मदर्स तेवढे कम्फर्टेबल नसतात, बाळाला ब्रेस्ट फीडिंग आहे, केअर द्यायचा आहे. सो तो एक सेपरेट सेक्शन इकडे आहे. आणि मग नंतर डिलिव्हरी झाल्यानंतर बाळासोबत ते इकडे असतात. आणि अजून एक जसं मी म्हंटल की इकडे फक्त आम्ही आपल्या मदर्सच्या, म्हणजे मी पेशंट तर म्हणणार नाही ऑफकोर्स, कारण ते काही पेशंट्स नाहीयेत, पण आपल्या मदर्सला त्यांच्या शारीरिक
काळजी बरोबर त्यांची मानसिक, इमोशनल केअर सुद्धा घेतली जाते. तर त्याचा एक कन्सेप्ट सांगते मी, की कुठल्या हॉस्पिटल्समध्ये तुम्हाला कधी मिरर्स दिसणार नाहीत. हो, हो. आणि आम्ही आमच्या ह्या रूम्समध्ये एक फुल साइज मिरर असतो नेहमीच आहे. आणि हां. त्याचं कारण असं आहे, की हां. ज्यावेळेला आपण डिलिव्हरी नंतर किंवा हा जो 9 महिन्याचा काळ किंवा बाकी फर्टिलिटीसाठी काही लोकांच्या जर्नीज पण खूप असतात. हो, हो. आणि त्यामध्ये त्या स्त्रीला स्वतःकडे बघायला सुद्धा वेळ नसतो. खरं आहे. आणि आता तिला हे सगळं सुख मिळाल्यानंतर जेव्हा ती पुढे जाऊन ही सगळी केअर तिच्या बाळाला देणार आहे, कुटुंबाला देणार आहे, तर कधीतरी पहिल्यांदा स्वतःकडे लक्ष देणं अगदी गरजेचं आहे. म्हणजे म्हणतात ना, टू बी सेल्फलेस, बी सेल्फिश फर्स्ट. टेक केअर ऑफ युअर सेल्फ. सो आम्ही तेच सांगतो, की ज्यावेळेला तुम्ही डिस्चार्ज घेणार आहात, फ्लॉन्ट युअर ब्युटीज, लुक ॲट युअर सेल्फ, से दॅट यू आर ब्युटिफुल अँड सेल्फ केअर दॅट इज रिअली इम्पॉर्टंट. कारण जेव्हा स्वतः बरोबरचं तुमचं रिलेशन अगदी छान असेल, तुमचा बॉन्ड छान असेल, तेव्हाच तुम्ही चांगले पेरेंट होऊ शकता. खरं आहे. तेव्हाच तुमचं आजूबाजूच्या लोकांसोबत आणि घरातल्यांसोबत छान बॉन्डिंग होऊ शकतं. नक्कीच आणि खरं आहे. तो कन्सेप्ट आम्ही त्यांना नेहमीच शिकवतो इकडून वाह! वाह! जाताना. वाह! हे खूप युनिक कन्सेप्ट आहे. इतर येस. हॉस्पिटल्समध्ये अशा पद्धतीच्या कन्सेप्ट खूप कमी बघायला मिळतात. हो. खूप छान आहे. आपण जाऊया पुढे पाहूयात. येस. आणि आता सर्वात महत्वाचा आणि नाजूक असा विभाग म्हणजे आमचा IVF सेक्शन, जो आमचा समोर आहे. हां. आणि का मी म्हटलंय की सर्वात महत्वाचा, इट इज द हार्ट ऑफ एनी IVF सेंटर. बरं. आणि जेवढं तुमचं IVF युनिट सुसज्ज असेल, जेवढी त्याची क्वालिटी असेल, तेवढे तुमचे रिझल्ट चांगले असणार आहे. आणि तो म्हणून असा रेस्ट्रिक्टेड विभाग असतो, थोडासा बाजूला, जिकडे कोणालाही पटकन एंट्री करता येत नाही. हां, हां. डॉक्टर, ही एक वॉल आहे, इतकी गोंडस आहे. म्हणजे मी म्हणेन सगळ्यात नशीबवान कोण असतील ते डॉक्टर्स असेल, की त्यांना असे छान-छान गोंडस-गोंडस मुलं त्यांना दररोज बघायला मिळतात. तर खरंच. या वॉल विषयी सांगा, तुमच्या काय मेमरीज आहेत? सो दिस इज, जसं म्हटलं तसं हे सगळे आमचे बंडल ऑफ जॉयज आहेत, की हे सगळे ओवा बेबीज आहेत. आणि प्रत्येक बेबीच्या मागे एक एक स्टोरी आहे. म्हणजे अगदी मला इतक्या वर्षापासून प्रत्येक जे त्यांच्या पेरेंट्सचा स्ट्रगल झालेला, तरीही त्याच्यानंतर त्यांनी ठेवलेला विश्वास, त्यानंतर संपूर्ण टीमने त्यांना दिलेली साथ, हां. आणि 9 महिने त्यांना कॅरी करून हे सगळे हेल्दी बेबीज, आणि हे सगळं त्यांनी त्यांच्या आई वडिलांना मातृत्वाचं, पेरेंटहुडचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे. झालंय. आणि तिकडे पण तुम्ही बघत असाल की हे सगळे फॅमिलीज आहेत. हां. आणि ज्यावेळेला ते जातात बेबी घेऊन, तर छानशी आम्ही मेमरी देतो त्यांना. हे त्यांचे पिक्चर्स देणं, कधी केक कटिंग करणं, त्यांच्यासाठी एक नवीन सुरुवात झालेली असते. हां. सो आम्ही एक हॅपी पेरेंटिंग किंवा हॅपी पेरेंटहुड म्हणून हे सगळं सेलिब्रेशन करतो. कारण ह्या मेमरीज लक्षात राहायला पाहिजे. खरं. त्यावेळेला त्यांना जे काही चॅलेंजेस आले, जे काही थोडे त्रास झाले, त्याच्यावर लक्ष न देता ही नवी सुरुवात ते इथून घेऊन वाह! जातात. वाह! वाह! खूप छान, खूप छान. पालकत्वाचं तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ओवा फर्टिलिटी अँड वुमन केअर कशा पद्धतीने कार्य करत आहे, हे डॉक्टर स्नेहल कोळे यांनी आपल्याला दाखवलंय. महिलांच्या आरोग्याच्या निगडीत कोणत्या समस्या आहेत हे आपण जाणून घेणार आहोत. दर महिन्याला येणाऱ्या मासिक पाळीमध्ये होणारा त्रास, असह्य वेदना नेमक्या कशामुळे होतात, PCOS असतं ते क्युअर होऊ शकतं का, प्रेग्नन्सी, फर्टिलिटी यांसारख्या बऱ्याच विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत. चला तर मग चर्चेला सुरुवात करूयात. डॉक्टर, अनेकदा ना स्त्री आरोग्याचा जो मूळ पाया आहे हा मासिक पाळी आहे, आणि अनेकदा यावर कुजबुजतच बोललं जातं. बरोबर. मोकळेपणाने कधीच बोललं जात नाही. बरोबर. अनेक मुलींच्या पोटामध्ये दुखतं, असह्य वेदना होतात, पण त्या का होतात, त्यामागचं कारण काय, त्यावर उपाय काय, हे देखील कोणी सांगत नाही. असे अनेक प्रश्न माझ्या मनात आणि आपल्या प्रेक्षकांच्या मनात आहे, ते तुम्हाला मला विचारायचं आहे. अगदीच. सुरुवात करूया हो. की कोणत्याही आजाराची सुरुवात, स्त्रीच्या आजाराची सुरुवात ही कारुण्यात होते. बरोबर. तरुण अवस्थेत असताना मला डाएट करायचंय, वजन कमी करायचंय, त्या नादामध्ये हेल्दी राहणं आपण विसरून जातो. बरोबर तर आहे. तरुणींमध्ये जास्तीत जास्त कॉमन असे हेल्थ प्रॉब्लेम्स कोणते आहेत? अगदी बरोबर विषयाला सुरुवात केली आहे तुम्ही. कारण आजकालच्या ह्या सोशल मीडियाच्या जगामध्ये आपण बघतो की अगदी प्रत्येक स्क्रोल मागे काहीतरी नवीन इन्फॉर्मेशन आहे. आणि असं आहे की प्रत्येकालाच प्रत्येक गोष्टी ट्राय कराव्याशा वाटतात. तर हे बरोबर आहे की स्त्रियांच्या आरोग्यासाठी मासिक पाळी व्यवस्थित असणं, नियमित असणं हे अत्यंत गरजेचं असतं. हो. आणि तरुण वयामध्ये आपण आता सध्याच्या काळामध्ये जी समस्या बघतोय की लाईफस्टाईल बदल
आणि आहारावर योग्य नियंत्रण नसणे, ताणतणाव, त्यानंतर वाढणारे वजन, हे ओबेसिटी आपण बघतोय. त्याच्यामुळे जे प्रॉब्लेम्स आपण फेस करतोय ते म्हणजे हॉर्मोनल इम्बॅलन्सचे प्रकार, पीसीओडी, पाळीची अनियमितता. आणि हेच प्रॉब्लेम तिथे राहून पुढे जाऊन ज्या वेळेला या तरुणी आई होण्यासाठी जात आहेत, त्यावेळेला मात्र मग त्यांना अनेक समस्यांना सामोरं जायला लागतं. आणि जे एक योग्य तुम्ही म्हणलात, की ह्याच्यावर काय होतंय, अगदी कुजबुजच लोक बोलतात, योग्य तो सल्ला घेत नाहीत. तर मला हे एक सांगायचंय, की बऱ्याचदा मीही एक बघत होते, की ज्यामध्ये एका व्हिडिओमध्ये म्हणत होतात, की पिरियड्स पेन ठीक आहे, होऊ शकतं. इट्स लाइक न्यू नॉर्मल. बट ऍक्च्युली तसं नाहीये. जर ते पेन खूप जास्ती प्रमाणात आहे, जर त्या पेन बरोबर जो पाळीचा फ्लो असतो तो पण वाढलेला आहे किंवा त्याच्यात काही बदल जाणवत आहेत, तर योग्य त्या वेळीच सल्ला घेणं गरजेचं आहे. म्हणजे गुगल डॉक्टरकडे न जाता रिअल डॉक्टरकडे येणं गरजेचं आहे. त्याचं कारण असं, की ह्या मागे हे नॉर्मल नसून कॉमन आहे पण नॉर्मल नाहीये. सो त्यामागे कधी-कधी फायब्रॉइड्स, एंडोमेट्रिओसिस अशाही गोष्टी असतात. तर हे वेळीच आपण लक्ष देणं गरजेचं आहे. म्हणजे पिरियडचं पेन हे नॉर्मल नाहीये, कॉमन आहे, एक्झॅक्टली. नॉर्मल सो नाहीये. पिरियड पेन इज कॉमन बट नॉट नॉर्मल. आणि अनेकदा काय होतं, ते पेन किलर्स घेतल्या जातात. मैत्रीण एकमेकींना सजेस्ट करते, की मी हे पेन किलर घेते. मग प्रत्येकाचं शरीर हे वेगवेगळं असतं. अगदीच. आणि काय होतं माहितीये, जेव्हा पेन सुरू होतात, अनेकदा काही मुलींना 2 दिवस होतात, काही हो. 5 दिवसाचे 5 दिवस पूर्ण पेन राहतात. तर अनेकदा तुला पीसीओएस आहे का, असा प्रश्न विचार, पण त्यांना माहित नसते पीसीओएस काय आहे आणि पीसीओएस क्युअर होऊ शकतं का हे देखील माहित नाही. बरोबर. तर त्याविषयी काय सांगाल? बरोबर. अगदी ह्या मैत्रिणींच्या गप्पा सुरू असतात. हो. मला पीसीओडी आहे, तुला आहे, मी ऐकलंय. मग पीसीओडी म्हणजे वेगळं आणि पीसीओएस म्हणजे वेगळं का? तर आता खरं सांगायचं म्हणजे हे हे जे हितगुज आपण म्हणतो ना, हे खरं तर डॉक्टरांबरोबर करायला हवंय. कारण की जी इन्फॉर्मेशन आपण वाचतो किंवा बघतो गुगलवरती, ते फक्त फॅक्ट्स आहेत. फक्त डॉक्टरच तुम्हाला सांगू शकतात, की तुमच्यासाठी काय लागू आहे. बिकॉज आम्हाला माहितीये, की प्रत्येक पर्सन टू पर्सन थिंग्स आर डिफरंट. तर आता योग्य त्याचे माहिती म्हणजे काय, की पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिसीज किंवा पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन सिंड्रोम हे सेमच आहे. हा एक प्रकारचा हॉर्मोनल इम्बॅलन्स आहे. ह्याचं प्रमाण आजच्या काळामध्ये वाढतंय, कारण की हा एक लाईफस्टाईल डिझीज आहे. आणि जसं तुम्ही विचारलत, की महत्वाचा प्रश्न, की खरोखर ह्याला क्युअर आहे का? खरं म्हणजे ह्याला क्युअर ॲज सच नाही, पण आपण योग्य प्रकाराने ते मॅनेज करू शकतो. सो देर इज अ मॅनेजमेंट, देर इज नो क्युअर, पण मॅनेजमेंट अगदी सोपी आहे. हे जे इम्बॅलन्स्ड हॉर्मोन्स आहेत आपले, ते आपण बॅलन्स करू शकतो जर आपण आपली जीवनशैली नियंत्रणात आणली तर. हे फार महत्वाचं आहे. आणि अजून एक मला सांगायचंय, की प्लीज डू नॉट लेबल युअरसेल्फ ऑर एनीवन एल्स, की हो मला पीसीओडी आहे, तुला पीसीओडी. हे लेबल नाहीये. इट्स जस्ट वन कंडिशन, नॉट अ कन्क्ल्युजन. सो हे योग्य प्रकाराने डॉक्टरकडे जाऊन काही टेस्ट करून, त्याला काही हॉर्मोनल टेस्ट आहेत, काही सोनोग्राफी असते, ते बघूनच आपण निदान करू शकतो. आणि मला अजून एक आता विषय आलाच आहे म्हणून सांगावंसं वाटतं, की बऱ्याचदा मी बघते, की अगदी मुली त्या वयामध्ये आपण जे म्हणतो ना कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स, ज्या हॉर्मोनल गर्भनिरोधक गोळ्या असतात, हॉर्मोनल पिल्स आहेत, अगदी त्या घेतात. मी असेही पेशंट माझ्या ओपीडीमध्ये बघितले, की अगदी 3 ते 4 वर्ष फक्त काही न कोणाला विचारता, कन्सल्ट करता कंटिन्युअसली ते घेत आहेत. आणि त्याचा पुढे जाऊन एवढा हॉर्मोनल परिणाम होतोय, वजन वाढतं आहे, स्वतःच्या आरोग्यावरती दुष्परिणाम होतोय, पण ते लक्षातच येत नाहीये. तर मला हे सांगायचंय, की हॉर्मोनल पिल्स म्हणजे पीसीओडीचा उपाय नव्हे. त्यासाठी आपल्याला सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे काय, की आपल्या वजनावरती नियंत्रण. कारण बऱ्याचदा पीसीओडी सोबत असोसिएटेड काय आहे, की ओबेसिटी. आणि मी एक सांगते, जेव्हा कारण आता मी इतक्या लोकांना रोज भेटते आणि काय मानसिकता आहे माहितीये, की ते एक कारण बनलंय, ब्लेम करायचं कारण, की माझं वजन डॉक्टर कमी होत नाही का, कारण मला पीसीओडी आहे, पीसीओडी मुळे होत नाही. अच्छा, पीसीओडी मुळे वजन कमी होत नाही हे ऍब्सोल्युटली मिथ आहे. प्लीज डू नॉट फाइंड एनी ब्लेम थिंग ऑर लेबल, की मी आता त्याला ब्लेम करतेय
आणि जे काही आहे तुम्ही तुमच्या हातामध्ये सूत्र घेतली पाहिजेत. तुम्ही तुमच्या डाएटवरती नियंत्रण आणलं खरंय. पाहिजे आणि असं नाही की कुठलेही डाएट आपण बघतो अचानक मी कीटो डाएट केलं, मी दुसरं कुठलं डाएट केलं आणि थोडे दिवस फॉलो केलं आणि सोडून दिलं आणि जर मी कन्सिस्टंट नाही राहिले तर आहेच मला ब्लेम करायला की पीसीओडीमुळे नाही होते, असं नसतं. सो हे फार महत्वाचं आहे की आपण आपल्या आहारावरती नियंत्रण ठेवणं, योग्य आहार योग्य तो वेळी घेणं, पोर्शन कंट्रोल पद्धतीने घेणं आणि असं तुमचं डाएट असलं पाहिजे माहितीये की जे तुम्ही पुढचे 15 वर्ष फॉलो करू शकता. असं नाहीये की मी 15 दिवस केलं आणि सोडून दिलं, मग तर कधीच रिझल्ट मिळणार नाही. हे असं खरं आहे. आणि तुम्ही जर आता उल्लेख केलात की पीसीओडीमुळे माझं वजन कमी होत नाहीये. मला तरी असं वाटतंय की वजन वाढल्यामुळेच खरं तर पीसीओडी होतो, बरोबर? ऍक्च्युली हे दोन्ही एकमेकांशी निगडीतच आहेत. त्यामुळे असं आहे की हे खरंय की थोडा मेटाबॉलिक प्रॉब्लेम्स असतात पीसीओडीमुळे, इन्सुलिन रेझिस्टन्स असतं. त्यामुळे थोडंसं डिफिकल्ट असतं, बट इम्पॉसिबल नाहीये. म्हणूनच आम्ही सांगतो की आपण कोणाचा तरी योग्य सल्ला घेणं, ग्रुपमध्ये सपोर्ट ग्रुप असणं, कारण तुम्हाला त्या गोष्टी कन्सिस्टंटली करायला लागतील. कुठलीही गोष्ट आपल्याला रिझल्ट दिसण्यासाठी मिनिमम 3 मंथ्स करायला हवी आहे. अगदी 10 दिवसामध्ये तर आपल्याला रिझल्ट दिसणार नाहीयेत आणि बऱ्याचदा काय होतं की आपण फ्रस्ट्रेट होऊन ते सोडून देतो आणि मग एकही आपल्याला रिझल्ट दिसत नाही. पण थोडं तुम्ही स्वतःला पुश केलं, व्यवस्थित फॉलो केलं, जंक फूड पासून आपण दूर राहिलोय, प्रोसेस्ड फूड, शुगर्स, क्रेविंग्ज होतात ह्यामध्ये, तर त्याच्यापासून दूर राहिलोय आणि योग्य तो सल्ला घेऊन आपल्या डाएटला कंट्रोल केलं, फिजिकल ऍक्टिव्हिटी केली, तर डेफिनेटली त्याला पॉसिबल आहे. जे दोन्ही एकमेकांशी निगडीत आहेत, पण हे आपण योग्य पद्धतीने बॅलन्स करू शकतो. एकंदरीत काय आहे, आपल्या जे जीवनशैलीतले बदल आहेत, चांगल्या सवयी लागणं अगदी हे महत्वाचं. सगळ्यात महत्वाचं आहे. ते फक्त बरोबर. 15 दिवस पाळायचं नाही, तर 15 वर्ष काय येणारी Exactly. सगळी वर्ष आपल्याला ते फॉलो करायचं, बरोबर? बरोबर. पण डॉक्टर, मगाशी मी तुम्हाला म्हटलं की काही मुलींना पिरियड्समध्ये असह्य वेदना होतात, पोटी पोटामध्ये खूप दुखतं, येस. अनेकदा बॅक पेन देखील होतं. हो. तर हे सगळं नॉर्मल आहे का? तर जसं मी म्हटलं, पेन हे कॉमन आहे. जेव्हा आपण म्हणतो की ओव्ह्युलेशन ही एक प्रक्रिया असते, बरोबर? की ज्यामध्ये एग रिलीज होतात. कारण प्रत्येक नेचर कसं आहे ना, की प्रत्येक सायकलमध्ये, प्रत्येक मासिक पाळीमध्ये नेचर हे प्रेग्नन्सीसाठी शक्यता निर्माण करतं, की एग रिलीज होतंय. तर जनरली त्या सायकल्समध्ये थोडंफार प्रमाणामध्ये ओटीपोटातलं डिस्कम्फर्ट, बॅकएक ह्या गोष्टी कॉमन आहेत. ओके. पण जसं मी म्हटलं की जर ते खूप जास्ती प्रमाणात आहेत, अगदी तुम्हाला पेनकिलरची गरज लागते आणि पेनकिलर घेऊनही तुम्हाला त्याच्यावर रिलीफ मिळत नाहीये किंवा जसं मगाशी मी म्हणत होते की पिरियड्सच्या फ्लोवरती पण परिणाम होतोय, तर हे नक्कीच नॉर्मल नाहीये आणि त्यासाठी तुम्हाला डॉक्टरांकडे जाणं अगदी गरजेचं आहे. खरोखर सांगते, घाबरून जाण्याची गरजच नाहीये. हा पहिले मनातनं तुम्ही बाहेर काढून टाका की डॉक्टरकडे जाणं म्हणजे मोठा प्रॉब्लेम आहे मला. जस्ट गेट युअर सेल्फ स्क्रीन्ड, कारण हे फार महत्वाचं आहे आपल्यासाठी. स्क्रीनिंग म्हणजे काय की जस्ट ती टेस्ट करून घेणं की काही कारण आहे का. म्हणजे काय की एक सोनोग्राफी असते ज्याच्यामध्ये आपल्याला कळतं. कारण पेन रिलेटेड गोष्टी म्हणजे फायब्रॉइड्स असू शकतात, काही मास असतं, मसलच्या गाठी असतात ज्या गर्भपिशवीमध्ये असतात, किंवा एंडोमेट्रियोसिस पण हा प्रकार असतो. म्हणजे युट्रसची जी आतली लाइनिंग आहे, तर तो टिश्यू आपला बाहेर जातो ओव्हरीजच्या जवळ आणि जो पेल्विक एरिया म्हणतो आपण युट्रसच्या बाहेर ते साठतो आणि त्याच्याने सुद्धा आपल्याला पेन होऊ शकतं. पण त्याला योग्य ते उपाय असतात. त्यामुळे आधी डायग्नोज होणं, म्हणजे मी तर असं म्हणेन, बिफोर टेकिंग रॅन्डम मेडिकेशन्स आपलं एज्युकेशन इम्पॉर्टंट आहे, डायग्नोसिस इम्पॉर्टंट आहे. तर आधी समजून घ्या, डॉक्टरांना भेटा, घाबरू नका, वेळ वाया घालवू नका, समजून घ्या आणि मग योग्य ते उपचार करा. असं आहे. डॉक्टर, जगातलं सगळ्यात मोठं सुख कोणतं असेल, तर ते मगाशी देखील म्हटलं मी, Yes. पालकत्वाचं आणि मातृत्व. बरोबर. पण अनेकांचं हे स्वप्न अपूर्ण राहतं. हो. तर त्यांच्यासाठी कोण देव बनत असेल तर तुम्ही असाल. ओवाच्या माध्यमातून तुम्ही अनेकांचं हे स्वप्न पूर्ण केलेलं आहे. तर फर्टिलिटी ज्यांना करायची असते, तर फर्टिलिटीची नेमकी स्टेप कशी असते, पहिली त्याची स्टेप काय असते? हो. सो आता अगदी आपण योग्य प्रवासाकडे चाललोय, की काही आधीचे आपण प्रॉब्लेम्स डिस्कस केले आणि आता कसं असतं ना, ह्याच्यावरही खूप सारे गैरसमज आपल्या समाजामध्ये आहेत. बऱ्याचदा आपण हे जे मातृत्व आहे, पालकत्व आहे, हे ना तुम्ही बघत असाल की हे सामाजिक प्रेशरमुळे येतंय.
हो. हां, आणि ते पूर्ण करण्यासाठी त्या प्रेशरला आपल्याला म्हणजे ते पूर्ण करण्यासाठी आपण त्याच्यावरती स्टेप्स घेतोय आणि एक मेकॅनिकल प्रोसेसमध्ये जातो, हं, असं मी हं. बऱ्याचदा बघतेय. पण आणि मग आपण डॉक्टरकडे जरी जायचं म्हटलं तरी बापरे! जाऊयात का? मला खरंच प्रॉब्लेम आहे का? नको, नको फर्टिलिटी एक्सपर्टकडे कशाला जायला हवंय? याचा अर्थ मग हं. डायरेक्ट आपल्याला पुढचंच सगळं सांगतील. तर हा सुद्धा गैरसमज आहे आणि योग्य हं. त्याची माहिती अशी म्हणजे की ज्या वेळेला तुम्ही आई-बाबा होण्याचा निर्णय घेता, हं. त्यावेळेला तुम्हाला डॉक्टरकडे जाऊन आपली पूर्ण तपासणी करणं, माझं शरीर आणि मन ह्या दोन्ही रेडी आहेत का? हे फार हं. महत्वाचं आहे. आणि आजच्या काळामध्ये तर मी सांगेन आजच्या आपल्या हं. सगळ्या हं. नवीन युगातील तरुणांना आणि तरुणींना, की आपण बघतो, मी तर Insta बघत असते, की ज्याच्यावरती वेडिंग प्लॅनिंग, प्री वेडिंग हो, शूट्स हो, हो, किती हो. म्हणजे इतकं त्याचं बूम आलेलं आहे. पण खरंच कोणी फर्टिलिटी प्लॅनिंग ह्या विषयावरती लग्न ठरल्यावर बोलतंय का? नाही, नाही. पण आज ही वेळ आलीये, की ते बोलणं हं. गरजेचं आहे. कारण काळ बदलतोय. तुम्ही बघा, काही वर्षापूर्वी वयाच्या 24व्या 25व्या वर्षी पूर्ण फॅमिली कंप्लीट होत होती. हो. आता काय, की 24-25व्या वर्षी तर आपण कॉलेजमध्ये आहोत. आपले प्रोफेशन्स, ग्रॅज्युएशन्स, हो, पोस्ट अगदी. ग्रॅज्युएशन करतोय. मग 30व्या वर्षी कुठे आपण विचार करणार, मग जोडीदार शोधणार आहोत हो. किंवा मग आपण थोडी वर्ष घेणार, आपण बरोबर हं. जुळतंय की नाही करून मग ते 32, 33, 34व्या वर्षी कुठे ठरवणार आणि हं. बाय दॅट टाईम तर सगळं सोशल प्रेशर बिल्ड होतंय. हो. आणि काय होतंय माहितीये, बायोलॉजिकल क्लॉक असतं, एस्पेशली ॲज यू वुड हॅव हर्ड, हं, हं, की हं. स्त्रियांमध्ये स्पेशली जी फर्टिलिटी आहे ती लिमिटेड टाईम पिरियडसाठी आहे. हो. आपण नेचर आपल्यासाठी थांबणार हं, नाहीये. हं, सो हं. हे कुठेतरी आपण विसरतोय. सो हं, आपण हे हं. जे सगळं प्लॅनिंग करतोय ना, प्री वेडिंग, वेडिंग प्लॅनिंग, सो मी तर म्हणेन की खरोखर तुम्ही जेव्हा ह्या प्रवासाची सुरुवात करताय हं, ना, हं. तर फर्टिलिटी पुढे जाऊन येणार आहे. पण त्याचं पण योग्य प्लॅनिंग करायला प्लॅनिंग. नक्कीच पाहिजे ह्या नक्कीच. काळामध्ये. ती काळाची गरज आहे. नक्कीच. म्हणजे इतर जे प्लॅन्स करतो आपण मॅरेज प्लॅन वगैरे, येस. त्याच्या आधी देखील आपण हा प्लॅन पहिले करायलाच केला हवंय. पाहिजे आणि येस. त्याच्या आधी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डॉक्टरांचा सल्ला घेणं. बरोबर. वेळेत तो पण. फक्त हे प्लॅन YouTubeवरच्या व्हिडिओज बघून नाही करायचा. तर बरोबर. आपल्या डॉक्टरला भेटून प्रत्यक्षात तो त्यांच्याशी सल्लामसलत करून तो प्लॅन केला पाहिजे. बरोबर? नक्कीच, नक्कीच. डॉक्टर याविषयी अनेक गैरसमज देखील निर्माण झालेले आहेत बरोबर. फर्टिलिटीविषयी. तर अनेकांना असं वाटतं फर्टिलिटी म्हणजे स्त्रियांचीच एक समस्या हं, आहे. तर हं, हं. याविषयी तुमचं काय मत आहे? हो. तर बिकॉज अगेन आपल्याला योग्य माहिती नसते आणि एकंदरीत जो आपला पुरुषप्रधान संस्कृती अजूनही जी चाललेली आहे थोडीफार, हं, तर त्याच्यामुळे काय होतं, की असं बघितलं जातं, की हा फक्त स्त्रियांचा प्रॉब्लेम आहे. तर तसं हं, नाही. इट्स अ टीम वर्क. इट्स अ शेअर्ड रिस्पॉन्सिबिलिटी. कारण की ज्यावेळेला आपण प्रेग्नन्सी म्हणतो, जी हं, प्रेग्नन्सी हं. बनते, ती स्त्रियांकडनं जे आपण घेतोय किंवा येत आहे ते एग्ज असतात, ज्याला आपण म्हणतो स्त्रीबीज, आणि पुरुषांकडनं जे येतात स्पर्म, त्याला म्हणतो आपण शुक्रजंतू, हे दोघांचा पण 50-50% वाटा आहे. तर हं. मग आपण एकाचीच कशी तपासणी करणार? सो इव्हन ज्यावेळेला कुणी आपल्याकडे जेव्हा आमच्याकडे पेशंट्सही येतात आणि जर त्यांना कन्सीव्ह करण्यासाठी थोडा वेळ लागतोय, असं नाही म्हणणार मी की प्रॉब्लेमच आहे, वेळ लागतोय बिकॉज हं, ही हं. प्रोसेस आहे, हे नेचर आहे, इट्स नॉट अ डिझीज. तर त्यावेळेला आपल्याला दोघांच्या तपासण्या ॲट द सेम टाईम करणं गरजेचं आहे. आणि हं. तपासण्या केल्यानंतर 20 ते 30% लोकांचं सगळ्याच गोष्टी नॉर्मल असणार आहेत. सो बरं. घाबरायची गरजच नाहीये. आणि जे बाकी लोकांमध्ये काही प्रॉब्लेम आहेत, तर हार्डली 10% प्रॉब्लेम्स हे खूप मोठ्या प्रमाणावर असतात. हं. बाकीचे आहेत ते साध्या ट्रीटमेंट पद्धतीने आपण त्यांच्याशी डील करू शकतोय. हां. आणि जसं तुम्ही विचारलत, तर जसं आपण बघतो की 40% स्त्रियांचे प्रॉब्लेम्स दिसून येतात, 40% पुरुषांचेही प्रॉब्लेम दिसून येतात इक्वली. हं. आणि 20% जे आहे ते कॉम्बिनेशन और काही अनएक्सप्लेन्ड असतात, म्हणजे सगळ्या टेस्ट नॉर्मल आहेत तरी आपल्याला रिझल्ट मिळत नाहीये. असेही हं. काही असतात. सो हे समजून घेणं फार गरजेचं आहे. बरोबर. हं. डॉक्टर काय होतं माहिती आहे, फर्टिलिटीचे प्रॉब्लेम जेव्हा कळून येतात, त्यावेळेस हं, पहिला हं. प्रश्न उभा राहतो, की ही ट्रीटमेंट सुरू कधी करायची? हं, 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 त्याविषयीचा. हं. अगदी. सो जसं मी म्हटलं, की हा जेव्हा तुम्ही निर्णय घेताय, त्याच वेळेला तुम्हाला त्याच्या प्लॅनिंगसाठी लागलं पाहिजे. म्हणजे हो. आपण जे म्हणतो ना रेडीनेस, प्रिपरेशन, की माझं शरीर तयार आहे का? मन तयार आहे का? मनाने हं. आपण हे सगळं सपोर्ट करायला एकमेकांना रेडी आहोत का? आणि मनाने शांत आहोत का? कुठलाही स्ट्रेस नकोय, अँक्झायटी नकोय. आता हं. इम्पोर्टंट म्हणजे ऑफकोर्स आपल्या शरीराची तयारी. म्हणजे काय, की त्याला म्हणतात
प्री कन्सेप्शन काउन्सिलिंग अँड प्री कन्सेप्शन टेस्ट मीन्स बिफोर कन्सेप्शन, कन्सिव्ह होण्याच्या आधी. सो जसं आपल्याला प्रजनन क्षमता चेक करणं, जे बरोबर. म्हणजे की स्त्रियांमध्ये आपल्या एग्सची संख्या आणि क्षमता, त्याला म्हणतो आपण AMH टेस्ट. त्याच्यानंतर काही हॉर्मोनल टेस्ट जसं थायरॉइड आहे, प्रोलॅक्टिन, हे काही हॉर्मोन्स आहेत. बिकॉज स्त्रीला प्रेग्नन्सी कॅरी करायची आहे तर तिची ओव्हरऑल हेल्थ महत्वाची आहे. सो आपलं हिमोग्लोबिन किती आहे, रक्तदाब किती आहे, शुगरचं प्रमाण किती आहे, बाकी काही टेस्ट असतात. हे सगळे टेस्टिंग होणं गरजेचं असतं. सोनोग्राफीमध्ये युट्रसची कंडिशन आपल्याला कळते. बरोबर. सेम टाइम तसंच मेल्समध्ये सुद्धा आपल्याला सिमेन अनालिसिस करणं गरजेचं आहे. सो ह्याला म्हणतात ही पूर्वतयारी. आणि आता मी येणार आहे ह्या महत्वाच्या मुद्द्याकडे की खरोखर मानसिक तयारी कशी करायची. आता मी सांगते, जे मी माझ्या इतक्या वर्षांच्या प्रॅक्टिसमध्ये बघत आले ना, की काय होतं की लोक बऱ्याच येतात 5 ते 6 वर्ष झाले आहेत लग्नाला आणि ठीक आहे, पण तेव्हा काही आम्ही विचार केलेला नव्हता आणि आता आम्ही सुरुवात करतोय. अग्रीड, फाईन. पण कसं आहे ना, ते 5 ते 6 वर्ष म्हणजे जोपर्यंत तुम्ही अजिबातच विचार केलेला नाहीये प्रेग्नन्सीला आणि तोपर्यंत प्रेग्नन्सी होते नाही होते, सो यू आर नॉट मच बॉदर्ड, बरोबर, कारण आपण लक्षच नाही दिलंय. हो. पण आता मी ह्या महिन्यात ठरवलंय की आता मला प्रेग्नन्सी झाली तर चालेल, तर मग ह्याच महिन्यात मला व्हायला हवी. मग नाही झाली तर बापरे काय असेल, मग काय अजून मी काय करू, मग अजून काही करता येईल का, मग माझ्यातच प्रॉब्लेम आहे की ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे की दोघांमध्ये, की काही प्रोसेस बरोबर नाहीये का, मी डॉक्टर बदलू. सो प्लीज तुम्ही समजून घ्या की हे नेचर आहे, हे एक प्रोसेस आहे. सो असं नाहीये की मी आज ठरवलं तर आज होणार, कारण ते इतक्या मायक्रो प्रोसेसेस इन्व्हॉल्ड आहेत माहितीये ह्या सगळ्यामध्ये. आणि इट्स अ ब्युटिफुल थिंग अबाउट नेचर की एवढे सगळ्या इंट्रिकेट प्रोसेसेस खरंय, आणि खरंय. अशा त्या पद्धतीने चालू आहेत की तुमचं पिरियड झाल्यानंतर हॉर्मोनल बदल होणार आहेत. जे अवेलेबल एग रिझर्व्ह असतो त्यातनं एग्स वाढायला हळूहळू सुरुवात होणार आहे आणि मग ते रिलीज होणार आहेत मिड सायकलला. मग ज्या वेळेला त्याचं लाईफ असणार ते एग ट्यूबमध्ये येईल, त्याचं लाईफ 24 आवर्स असेल. देन तुम्ही ट्राय कराल, मग स्पर्म्स पोहोचणार. मग मिलियन्स ऑफ स्पर्म मधनं कोणता तरी एक स्पर्म त्या एगमध्ये जाईल. तिथे ट्यूबमध्ये प्रेग्नन्सी बनेल आणि मग ती युट्रसला येऊन रुजेल. पण प्रत्येक सायकलमध्ये हे होईलच असं नाहीये. सो वी नीड टू गिव्ह टाइम. इट्स अ प्रोसेस. सो हे समजणं फार गरजेचं आहे. इमिजिएटली आपल्याला जर आज नाही झालं तर त्या अँझायटीज, ते फिअर्स, ते डाऊट, ते निगेटिव्हिटी, हे ज्या वेळेला आपण मनात आणतोय ना, तर त्याची निगेटिव्ह विशियस सायकल तयार होते. बिकॉज ह्यानी अगेन पुन्हा हॉर्मोनल इम्बॅलन्सेस होत आहेत. हे स्ट्रेस हॉर्मोन्स आपली प्रजनन क्षमता कमी करताय. सो हे लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणजे एकंदरीत हा जो सगळा प्रवास आहे हा मानसिक दृष्ट्या तयारीचा खूप प्रवास आहे आणि अगदीच, नक्कीच. सगळ्यात महत्वाचं म्हणजे पेशन्स पाहिजेत. ऍब्सोल्युटली, बरोबर. ऍब्सोल्युटली. पण डॉक्टर मगाशी तुम्ही देखील सांगितलात की फर्टिलिटीचं प्लॅनिंग केलं पाहिजे इतर बरोबर. प्लॅनिंग प्रमाणे. तर प्रेग्नेन्सीचं प्लॅनिंग देखील अनेक जण करतात. तर हो. प्रेग्नेन्सीचं प्लॅनिंग करताना कोणत्या बाबी त्यांनी सगळ्यात जास्त लक्षात ठेवल्या पाहिजे? येस. सो तेच प्रेग्नन्सी म्हणजे आपण आता सुरू करणार आहोत. हां. सो जे मी सांगितलं की प्रजनन क्षमता चेक करून घेणं, काही ब्लड टेस्ट करून घेणं आणि त्याप्रमाणे जर काही प्रॉब्लेम्स आपल्याला दिसतात तर काही सप्लिमेंट्स चालू करणं, की वेळीच आपल्याला त्याचं निदान करून आपण पुढे ट्रीटमेंट चालू करू शकतो. आणि जरी सगळं नॉर्मल असेल तर एक आपल्याला टाइमलाईन डिसाईड करणं. म्हणजे काय, की ही आपल्याला जर नेगेटिव्हिटी, फिअर्स, अँझायटी नको असेल तर आपल्याला हे माहिती पाहिजे की मी किती वेळ माझ्या स्वतःला द्यायचा आहे. तर हे कसं कळेल, तर ह्या सगळ्या फॅक्टर्समध्ये एग म्हणतो ना आपण, स्त्रीबीज, ह्याला टाइमलाईन आहे. बिकॉज ते बायोलॉजिकल क्लॉक आहे. जसं मी सांगितलं की वय वाढणार तसं एग्सची संख्या, त्यांची क्वालिटी कमी होणार आहे. सो त्या टाइमलाईन प्रमाणे आपण जनरली सांगतो की ओके, हे माझ्याकडे 3 महिने आहेत, 4 महिने आहेत, तोपर्यंत मी कुठल्या पद्धतीने प्रयत्न करणार आहे प्रेग्नन्सीला. आणि नाही झाले तर दिस इज द टाइम वेअर आय नीड टू इंटरव्हिन, मला पुढची स्टेप घ्यायला लागेल. सो हे सुद्धा आपल्याला डिसाईड करणं, की ज्याच्यामुळे ही जर माहिती योग्य पद्धतीने गुगल डॉक्टरकडनं नाही पण रिअल डॉक्टरकडनं जर तुम्हाला असेल तर नक्कीच मग तुम्हाला तुमच्या अँझायटीज कमी होणार आहे. आणि ऍट द सेम टाइम जसं त्याआधी काही आपण टॅबलेट सुरू करतो, जसं फॉलिक ऍसिड असतात, काही लोकांना काही सप्लिमेंट्स लागतात, अँटीऑक्सिडंट्स लागतात, देन काही विटॅमिनची डेफिशियन्सी असेल तर ती आपल्याला ट्रीट करायला लागते, जसं विटॅमिन डी डेफिशियन्सी, B12, B6 डेफिशियन्सीज. मग त्याच्यानंतर त्यासाठी आपल्याला डिसिप्लिन्ड आपल्या लाईफस्टाईलमध्ये चेंजेस हवेत. ताणतणाव कमी करणं, 6 ते 7 तासाची झोप व्यवस्थित असणं, आपला आहार चांगला असणं, त्याच्यानंतर एक्सरसाइज, फिजिकल ऍक्टिव्हिटी करणं. एक्झर्शन म्हणजे एक्सरसाइज नव्हे,
एक्झर्शन मध्ये आपले स्ट्रेस हॉर्मोनच रिलीज होतात. सो असं म्हणून चालणार नाही की मी खूप माझं बिझी आहे, मी खूप एक्झर्टिव्ह ऍक्टिव्हिटी करते, सो मला काही एक्सरसाइजची गरज नाही. हे हे चुकीचं आहे. आपल्याला हॅपी हॉर्मोन्स पाहिजेत, ज्याला म्हणतो आपण सिरोटोनिन अँड एंडोर्फिन्स. दे विल क्रिएट युअर इंटरनल एन्व्हायरमेंट अँड दॅट माइंड बॉडी सोल हार्मनी, जे आपल्यासाठी महत्वाचं आहे. आणि अगेन बरेच लोक मला विचारतात की मग असं कुठले मला फूड सांगाल का तुम्ही, की ते नॅचरली फर्टिलिटी बूस्ट होईल. सो त्यासाठी म्हणजे मी एकच सांगेन की महत्वाचं काय, की प्रोटीन युक्त डाएट, म्हणजे आपल्याला जसं पल्सेस आहेत, स्प्राउट्स, त्याच्यानंतर दाल, हे जर कोणी खात असेल तर एग्ज आहेत. त्यानंतर आपल्याला जसं आपण म्हणतो नट्स, ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स त्यामध्ये असतात. त्यानंतर फ्रेश फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स हे महत्वाचे, ज्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात. आणि शक्यतो अवॉइड काय करायचं आहे आपल्याला, कॅन्ड फूड, प्रोसेस्ड फूड, एक्सेसिव्ह शुगर्स, त्याच्यानंतर स्मोकिंग, अल्कोहोल, ह्या सगळ्या पण गोष्टी आहेत की त्या आपल्याला नाही करायला हव्यात. आणि ही सवय ही डिसिप्लिन लागणं. कारण की बघा, पेरेंटहुड ही एक जर्नी आहे. म्हणून मी आता फक्त मदरहुड नाही म्हणत आहे, कारण ही आई बाबांची दोघांची जर्नी आहे. आणि ते सुरू करणं म्हणजे काय, की एक सेल्फ डिस्कव्हरी किंवा सेल्फ ट्रान्सफॉर्मेशन करणं, तेही गरजेचं आहे. कारण ज्या हॅबिट्स आता तुम्ही करणार आहात त्याच तुमच्या बिल्ड होणार आहेत, ती मॅच्युरिटी आपल्याला येत जाणार आहे. आणि सेम आपण आपल्या मुलांना देणार आहोत. बिकॉज इट इज समथिंग कॉल्ड एज नाउ डेज पेरेंटिंग इज व्हॉट, मॉडेलिंग. मुलं आपल्यालाच बघणार आहोत. आपण काय खातोय, आपण कसे ऍक्टिव्हिटीज आहेत, आपण काय बोलतोय, आपण चॅलेंजेस कसे हँडल करतोय. सो दिस लेगसी वी आर गिव्हिंग फॉरवर्ड. त्यामुळे ह्या निमित्ताने आपल्याला ह्या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे. नॉट जस्ट की काहीतरी करायचंय म्हणून आपण, प्रेशर आहे, आई वडिलांचा आहे, सामाजिक आहे म्हणून चला पटकन कसंही प्रेग्नन्सी करूया, आणि देन यू आर ऑल ओव्हरवेल्म्ड अँड स्ट्रेस्ड, आणि आता कळत नाही की कसं हँडल करू. हे नसायला हवंय. आणि हेच सगळं आम्ही प्री कन्सेप्शन काउन्सिलिंग मध्ये करतो. हे सगळं त्यांच्याशी बोलतो. आमच्याकडे काउन्सिलर्स आहेत, नर्सेस आहेत, ह्या सगळेजण त्यांना एक टीम म्हणून सपोर्ट करतो. सो हे फार गरजेचं आहे. पण प्रेग्नन्सी प्लॅनिंग खूप महत्वाची आहे, हो, हे मला आता हो. कळलंय. येस, डॉक्टर, येस. काय झालं माहितीये, सध्या इतकं धावपळीचं जीवन आहे, त्यात बरोबर. प्रदूषण, आणि त्यामुळे ना इतका स्ट्रेस येतो प्रत्येक महिलेला. बरोबर. आजकालची स्त्री आपण बघतो ना, स्ट्रॉंग वुमन, एक येस. मल्टी टॅलेंटेड, की जी घर देखील खूप सांभाळते, संसार, मुलं, आणि ऑफिस देखील करते. त्यामुळे बरोबर. तिच्यावर खूप बर्डन येतं, स्ट्रेस येतो. बरोबर. तर स्ट्रेसमुळे प्रेग्नन्सी दुरावते का? हो, म्हणजे स्ट्रेसचा आणि फर्टिलिटीचा तर अगदीच थेट संबंध आहे. जसं मी म्हटलं, तसं पाहिलं तर नुसतंच फर्टिलिटी नाही हां. तसं पाहिलं तर वुमेन्स हेल्थ होल. त्याचं कारण असं आहे ना, की स्ट्रेस हा जो रिलेटेड आहे, जो आपल्या स्ट्रेस जो तयार होतो, जर आपण थोडंसं मुळात गेलो त्याच्या, की आपल्या ब्रेनमध्ये तयार होणारे थॉट्स आणि त्याच्याने क्रिएट होणारे इमोशन्स, बरोबर? ह्या सगळ्यांनी तो स्ट्रेस तयार होतोय. आणि त्यामुळे काय होते, जे स्ट्रेस हॉर्मोन्स, असे हॉर्मोन्स असतात जे कॉर्टिसॉल, ॲड्रिनालिन्स, नॉरॲड्रिनालिन्स, आणि काही म्हणजे स्त्रियांमध्ये जसं प्रोलॅक्टिन, ह्याची मात्रा वाढते. आणि हे वाढल्यानंतर लगेचच आपल्या मासिक पाळीवरती परिणाम व्हायला सुरुवात होतो. कारण की हे सगळं एकात एक म्हणजे गुंतलेलंच आहे. त्याचा थेट परिणाम होतो आहे ओव्हरीच्या फंक्शनवरती, रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्सच्या फंक्शनवरती. त्याच्यामुळे काय, पाळीच्या अनियमितता येणार. मग एस्पेशली ओव्युलेशन्स मध्ये अनियमितता येते. इवन प्रेग्नन्सी कॅरी करण्याची क्षमता कमी होते. एवढंच नाही तर त्यासोबत काय होतंय आणखी, की आपल्या काही लोकांमध्ये जसं रक्तदाब वाढणे, शुगर्सची अबनॉर्मॅलिटी येणं, त्याच्यानंतर इम्युनिटी कमी होणं, आणि जास्तीत इन्फेक्शन्स होणं, ह्याही गोष्टी दिसून येतात. आणि त्यामुळे डेफिनेटली जर खूप जास्ती ताणतणाव असेल, स्ट्रेस असेल, हेच मेल्समध्येही दिसून येतं, की स्पर्म पॅरामीटर्स बदलतात त्यामुळे. आणि त्यामुळे मग ऑब्व्हियसली फर्टिलिटी आपली क्षमता कमी होत जाते. सो असा हा डायरेक्ट परिणाम होतोच. डॉक्टर, अनेकदा असं ऐकलंय की प्रेग्नन्सी विषयी जसं खूप गैरसमज आहेत, हो, ते तुम्ही हो. आता एक 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 क्लिअर करताय. येस. पण एक गोष्ट अनेकदा येईल की पीसीओएस असलेल्या महिला कधीच प्रेग्नेंट होत नाहीत. हे कितपत खरं आहे? हे हे म्हणजे तर अगदी इट्स अ प्युअर मिथ. कारण की जसं मी म्हटलं, इनफॅक्ट पीसीओडी हा लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे, नॉट इव्हन अ डिझीज, इट्स अ डिसऑर्डर. सो ते खूप आपल्याला सोपं आहे जर आपण आपली लाईफस्टाईल आपल्या हातामध्ये घेतली.
कंट्रोल करायला सुरुवात केली तर डेफिनेटली इट इज पॉसिबल. आता 2 गोष्टी त्यांच्यामध्ये, की जर आपण योग्य ते म्हणजे न्यूट्रिशनिस्टचा सल्ला घेऊन आणि ऑफकोर्स ह्यासाठी आपल्याला जसं मी मगाशी उल्लेख केला होता सपोर्ट ग्रुप्स लागतात. कारण की प्रत्येक वेळेला तुम्हाला त्या हेल्थ रेजिमवरती कन्सिस्टंट ॲक्शन घेणं खूप महत्त्वाचं आहे. जरी सुरुवातीला रिझल्ट्स दिसले नाहीत तरी. कारण की ते येणार आहेत रिझल्ट्स, पण ते पुढे जाऊन आहेत. सो एक टीम सपोर्ट घेऊन जेव्हा आपण जातोय आणि अगदी इनिशियल 10% जेव्हा वेट लॉस व्हायला सुरुवात होती, जस्ट 10% झालं तरी ओव्युलेशन्स नियमित व्हायला लागतात. आणि मग बेस्ड ऑन त्यांचे बाकीचे टेस्ट असतील, वय काय आहे, त्यांचे AMH लेवल्स काय आहेत, अजून बाकी काही प्रॉब्लेम आहेत का, हे सगळं बघितल्यानंतर डेफिनेटली आपण योग्य ते जर सप्लिमेंट्स देतोय तर नक्कीच ते कन्सीव्ह होतात. माझे कितीतरी पेशंट्स आहेत की जे नॅचरल पद्धतीने PCOD असतानाही, सिव्हिअर PCOD असतानाही लाईफस्टाईलचे हे छोटे छोटे बदल करून, जीवनशैलीतले बदल करून, ताणतणावाचं नियोजन करून, आपले काय म्हणता येईल तुमचं एक्सरसाइज आणि डाएट, प्रॉपर डाएट ह्या पद्धतीने कन्सीव्ह झालेले आहेत. सो ते ॲब्सोल्युटली मिथ आहे. सो नक्कीच की तुम्ही पहिले तर योग्य डायग्नोसिस करून घ्या, उगीचच लेबल स्वतःवरती लावू नका आणि डॉक्टरांकडे भेटून ते किती सिव्हिअर आहे त्याचे पण ग्रेडिंग्स असतात आणि त्या पद्धतीने कुठल्या सप्लिमेंट्स आपल्याला घ्यायचे, नक्कीच कन्सेप्शन होतो. नक्कीच. येस. डॉक्टर, फर्टिलिटी आणि प्रेग्नन्सी विषयी खूप मिथ्स आहेत आणि हो. त्यावर खरं तर ना जनजागृती फार कमी झालेली आहे. बरोबर. वडिलोपार्जित जे आपल्या आईला, आजीला जे सांगितलेलं आहे तेच त्या पुढे पुढे हो. वारसातून नेतात. त्याविषयीची खरी माहिती अद्याप खूप कमी जणांना माहिती आहे. बरोबर. तर एक सगळ्यात भीती अनेकांच्या मनात आहे ते म्हणजे लेट मॅरेज. हो. लेट मॅरेजमुळे प्रेग्नन्सी होणारच नाही हम्म. असा एक कन्सेप्ट तयार झालेला आहे आपल्या हम्म. समाजामध्ये. बरोबर. त्याविषयी तुमचं काय मत आहे? ओके. सो बरोबर आहे. कारण की आता जसं मी म्हटलं की आताच्या सध्याचा जर आपण बघतोय सामाजिक आता सध्या जे चालू आहे आणि विमेन एम्पॉवरमेंट आहे. सो सगळेच जण विमेन प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला जात आहेत आणि ऑब्व्हियसली ते मोठ्या मोठ्या पदांवरती आहेत. पण हे सगळं करताना काय होतंय की थोडंसं मातृत्व मागे जाऊ शकतं आणि असं नाहीये की काय होणार आहे, लेट मॅरेज म्हणल्यानंतर वय वाढणार आहे. एस्पेशली ह्याचा परिणाम थोडासा स्त्रियांवरतीच येणार. कारण बायोलॉजिकल क्लॉक हे स्त्रीमध्ये आहे रिलेटेड टू दॅट. कारण की एगची क्वालिटी कमी होणार आहे, लिमिटेड आपला रिझर्व आहे. पण आजचं प्रगत तंत्रज्ञान डेफिनेटली आपल्या बाजूनी आहे की जर असं काही आहे आणि आपल्याला थोडंसं मातृत्व डिले करायचं आहे तर आज जे आपले सगळे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीज आहेत तर आपण वेळीच आपले एग्ज म्हणा किंवा एम्ब्रिओज बनवून, प्रेग्नन्सीज बनवून ते फ्रीजही करू शकतोय. त्यामुळे असं काहीच नाही की मॅरेज होणारच नाही. आणि जर कधी कारणाने, सो हा एक उपाय आहेच की फ्रीजिंग करणं आपल्या एग्सचं म्हणा किंवा एम्ब्रिओजचं म्हणा. सेकंडली, जर सपोज लेट मॅरेज झालेलं आहे तर जे आपण जनरली एज ओल्ड काय आहे की चला 2-3 वर्ष घ्या आणि मग जा डॉक्टरांकडे, लगेच कशाला जायचंय, तसं न करता जर आपलं लेट मॅरेज होतंय, जर तुम्ही वयाची 35शी ऑलरेडी क्रॉस केली आहे तर मॅरेज झाल्यानंतर लगेचच फर्टिलिटी तज्ज्ञांना भेटावं आणि काही टेस्ट करून घ्याव्यात, आपलं फर्टिलिटी पोटेन्शियल चेक करावं. त्यामुळे असं नाही की आपल्याला ॲडव्हान्स ट्रीटमेंटच लागेल. इनफॅक्ट ह्या सगळ्या योग्य वेळेला योग्य गाईडन्स घेतल्यानंतर आपलं ॲडव्हान्स ट्रीटमेंट आपण टाळू शकतो. कारण की बाकी पण ट्रीटमेंट्स आहेत की आपले ओव्युलेशन मॉनिटर करणं, सोनोग्राफीनी बघणं, त्या वेळामध्ये चान्सेस घेणं किंवा साध्या गोष्टी असं जसं IUI, इंट्रायुट्राईन इन्सेमिनेशन, हे योग्य वेळी करणं. अशा सिंपल ट्रीटमेंटनी आपल्याला नॅचरल पद्धतीने गर्भधारणा होते. सो हे सुद्धा आपल्यासाठी आहेच किंवा प्रगत तंत्रज्ञान तर नक्कीच आहे. सो लेट मॅरेज म्हणजे प्रेग्नन्सी होणार नाही, हे अजिबातच नाही. बरं. सो योग्य मार्गदर्शनाने आपण ती प्रेग्नन्सी नक्कीच त्या हव्या त्या, इनफॅक्ट मी तर म्हणेन वयात आपण करू शकतो. आणखीन एक मीथ आहे असं मला वाटतं. पीपल सेज की IVF बेबीज आर नॉट नॅचरल. बरोबर. यावर काय तुमचं मत आहे? अगदी योग्य प्रश्न विचारला. कारण म्हणजे मी तर म्हणेन दिवसातनं 3 ते 4 वेळा ह्या प्रश्नांना मला आन्सर करावं लागतं. कारण की बऱ्याचदा असं वाटतं जसं पूर्वी म्हणायचे की IVF बेबी, अच्छा टेस्ट ट्यूब बेबी ना, सो टेस्ट ट्यूब मध्ये बनतं का, तर ते नॉर्मल नाहीये असं. तर मला सगळ्यांना हेच सांगायचं, तर असं अजिबातच नाहीये. IVF प्रेग्नन्सी पण जेव्हा तो गर्भ बनल्यानंतर ते ऍक्च्युअल बेबी, हा प्रवास हा नॅचरलच आहे. आता ते सांगते कसा. IVF म्हणजे काय की इन विट्रो फर्टिलायझेशन, म्हणजे फर्टिलायझेशन प्रोसेस बॉडीच्या बाहेर होणं.
ओके. ओके. हां. आता नॉर्मली जसं मी म्हटलं मागे मगाशी एक्सप्लेन केलं, की अदरवाईज त्या इंट्रिकेट प्रोसेस आपल्या बॉडीमध्ये चालू आहे, ट्यूबमध्ये चालू हं, आहे. हं. काही कारणांनी जर ते पॉसिबल नसेल, काही ट्यूबल ब्लॉक असतील किंवा हं. वय वाढलेलं आहे, आपलं स्त्रीबीजांची क्षमता कमी क्षमता आहे, कमी आहे. AMH कमी आहे, हं, स्पर्म हं, हं. पॅरामीटरचे प्रॉब्लेम आहेत किंवा सगळं नॉर्मल असूनही साध्या ट्रीटमेंट्स आपल्या भरपूर ट्रीटमेंट्स फेल्युअर झालेला आहे, हं, अनएक्सप्लेन हं. इन्फर्टिलिटी. अशा वेळेला आपल्याला IVFची गरज लागू शकते. बरं. आता सांगते कसं, ज्यावेळेला आपण IVF करतो, स्त्रियांना काही आपण इंजेक्शन्स देऊन त्यांचे एग्ज म्हणजे हं, स्त्रीबीज वाढवतो हं. आणि त्यावेळेला ते आपण आता आतमध्ये फर्टिलाइज होत नाहीये, बरोबर? हं, हं, सो म्हणून आपण ते बॉडीच्या बाहेर काढून घेतले, हं. लॅबमध्ये त्यांची असेसमेंट केली. आपण सो तुमचेच एग्ज आपण घेतलेले आहेत, तुमचेच हसबंडचे स्पर्म्स आपण घेतलेत सेम टाईमला हं. लॅबमध्ये आणि जे फर्टिलाइज आतमध्ये होत नाहीये ते आपण बाहेर, ज्याला म्हणतात टेक्निकल टर्ममध्ये ICSI, इंट्रा सायटोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शन्स, म्हणजे एक एक स्पर्म आपण एक एक एगमध्ये दिला जातो. हे हं. सगळं जे मेटिक्युलस वर्क आहे ते एक्सपर्ट असे एम्ब्रिओलॉजिस्ट म्हणतात, ते लॅबमध्ये करत असतात. हं. आणि जसं ट्यूबमध्ये ते 2 ते 3 दिवस गर्भ राहतो, तसं आम्ही त्या इन्क्युबेटरमध्ये म्हणजे जे लॅबमध्ये एक इट इज अ काइंड ऑफ, म्हणजे मी अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर कपाट असतं. तसं एक कप्पे असलेलं मशीन आहे आणि ज्याच्यामध्ये आपल्या बॉडीमध्ये जसे हं. आतमध्ये सगळ्या कंडिशन्स आहेत, हं, हं. त्या सगळ्या कंडिशन तिथे मिमिक केल्या जातात आणि म्हणूनच मी मगाशी तुम्हाला दाखवलं, की तिकडे रेस्ट्रिक्टेड एंट्री आहे. कुणीच हं, जाऊ हं, शकत हं, नाही. हं. खूप त्याचे स्पेसिफिकेशन्स आहेत आणि तसे ते गर्भ आपण 2 दिवस, 3 दिवस, 5 दिवस असे तिथे आपण बनवून आणि ॲक्चुअली आपण ते गर्भ तुमच्याच पिशवीमध्ये देणार आहोत. सो ओह! इट इज लाइक तुम्हीच त्याला कॅरी करणार आहेत. तुमच्याचकडनं एग्ज आणि स्पर्म आलेले आहेत. हं. आमचं काम आहे, की त्यांना एकत्र आणून त्यांचं गर्भ बनवणं, जे काही कारणांनी बॉडीत होत नाहीये. हं, हं, पण हं. ते रुजणार तर आतमध्येच आहे आणि रुजणं ही ॲब्सोल्युटली नॅचरल प्रोसेस आहे आणि म्हणूनच IVF म्हणजे काही 100% आपल्याला त्याच सायकलमध्ये प्रेग्नन्सी झाली असं नाहीये. अगेन इट्स अ नेचर. जी प्रेग्नन्सी येते ती नॅचरलच आहे. सो IVF बेबी हे नॅचरलच बेबी आहेत. हं, सो असं अजिबातच नाही. मी तर म्हणेन, की नवीन आपण त्याचं जसं ॲक्रोनिम IVF लाइक हं, इन हं, विट्रो हं. फर्टिलायझेशनचं इट इट कॅन बी लाइक आय व्हॅल्यू फर्टिलिटी आणि ओह! दॅट्स व्हाय आय हॅव टू हां. take a help of this. हं, So it हं. is just you are taking the help for हं, that hope of parenthood. It is nothing like abnormal, unnatural. हं, Pregnancies तर नॅचरलच आहेत. हं. आणि हेही सांगते IVFनी कन्सिव्ह झालेले सुद्धा नॉर्मल डिलिव्हरी होऊ शकतात. ओह! सिझेरियनच लागतं असं नाहीये. अजिबात नव्हे. हां. हा देखील एक मीथ खूप मोठा खूप त्यांच्या मोठा मनातून असतो. जातो. बरं. अगदी, अगदी. सो एकंदरीत काय आहे, आय-व्ही-एफ बेबीज आर ऑफ कोर्स ऑफ कोर्स नॅचरल. नॅचरल. फक्त ती येस. सुरुवातीची एक छोटी प्रोसेस असते, ती बाहेर येस. करावी लागते. बरोबर. त्यानंतर आईच्याच गर्भाशयात त्या बाळाची अगदी. वाढ होते. बरोबर? अगदी. येस. डॉक्टर आणखीन ना एक सोशल मीडियाच्या माध्यमातून एक गोष्ट अनेकदा ऐकते. ह्या जत्रिनी आपलं एक फिजिंग केलेलं बरोबर. आहे येस. आणि ह्या हो. वर्षामध्ये 40शी नंतर तिने बाळाला जन्म दिलेला बरोबर, आहे. बरोबर. तर एक फिजिंग विषयी देखील खूप मोठा असा प्रश्नचिन्ह हो, अनेकांच्या हो, डोळ्यासमोर हो, उभा आहे. हो. तर एग फ्रीझिंगसाठी त्याबद्दलची माहिती थोडक्यात सगळ्यांना माहिती आहे. पण त्याच्यासाठी एज लिमिट नेमकी काय आहे? हो, कोणत्या वयामध्ये करायला एग्ज हवे. असतात ते फ्रीज करावे लागतात आणि एग फ्रीझिंग सगळ्यांनाच करावं लागतं का? हां. काय सांगाल? ओके. सो बरोबर आपण आता बघतोच आहे, की खूप लोकं एग फ्रीझिंग करतायत आणि येस इट्स अ बून ॲक्चुअली असं मी म्हणेन, की हं. आपल्यासाठी आपल्या विज्ञानाने दिलेलं एक छान ते गिफ्ट आहे. गिफ्ट आहे. हां, तर आता एक-एक आपण त्याचे मिथ्स बस्ट करूयात, हां. की एक पहिली गोष्ट म्हणजे सगळ्यांनाच लागेल असं नाही. हं, जसं मी म्हटलंय, की त्याचे काही आपले इंडिकेशन्स आहेत, हं. की काही वेळेला समजा काही कारणासाठी आपल्याला मातृत्व थोडं पुढे करायचं आहे, लांबवायचं आहे आणि किंवा काही वेळेला असं आहे, की जसं मी सांगत होते, की काही लोकांना लवकरच्या वयामध्ये कॅन्सर्स होतात हो. आणि त्यांची ती किमोथेरपी, रेडिओथेरपीची ट्रीटमेंट आहे. त्यामुळे आपल्याला थांबायला लागतंय. तर त्यांचे ते फ्रीज आपण एक करू शकतोय. हं. सो आणि जर काही मेडिकल कारणांसाठी कधी काही डिले करायला लागत असेल हं, हं. प्रेग्नन्सीला, तर अशा लोकांसाठीच आपण एग फ्रीझिंग हे लागतं. असं हं. नाहीये, की सगळ्यांसाठी. जर योग्य त्या वयामध्ये तुम्ही स्वतः मातृत्वासाठी जाणार आहात, तर मग त्याची काही गरज नाहीये. हं. नाऊ एग फ्रीझिंगसाठी महत्त्वाचं काय, की आता एज लिमिट काय? हं, हं, अगदी हं. 40व्या वर्षी करून तर मग त्याचा फायदा होणार नाहीये. बरोबर. बरोबर. सो जसं मी म्हटलं, की आपल्या वयाचा ही एक खूप मोठी वयाची मर्यादा आहे. ओके, फिमेल्सला फर्टिलिटीसाठी. इट्स इट्स बाय नेचर. त्याचं कारण माहितीये काय, की एग्ज हे असे डिव्हाईड नाही होत. जे आहेत ना, ते आपल्याला सगळ्यांना म्हणजे सगळ्या फिमेल्सला बाय बर्थ मिळालेले आहेत. ओके. हो. आणि ज्यावेळेला फर्स्ट पिरियड सुरू होतात, तेव्हा हं, ते हं. ते ॲक्टिव्हेट होतात आणि त्याची वाढ व्हायला सुरुवात होते. हं. आणि त्या रिझर्व्हमधनं बरेचसे डिस्ट्रॉयच होत आहेत.
ओके, नव्याने तर ऍड होणार नाहीयेत, सो तो रिझर्व एका दिवशी संपणार आहे. सो ही रेट ऑफ डिस्ट्रक्शन आहे ना, ते वय वाढतं तसं वाढतं. आणि अजून सांगते, ओव्हरऑल इट इज अ डिक्लाइन इन द फर्टिलिटी. ओव्हरऑल वाय? बिकॉज ऑफ द एन्व्हायरमेंटल चेंजेस, बिकॉज ऑफ द लाईफस्टाईल चेंजेस, स्ट्रेस, द फूड विच वी गेट, ह्या सगळ्यांमुळे ओव्हरऑल फर्टिलिटीवर परिणाम होतोय. सो आयडियली जेव्हा आपण थर्ड डिकेडमध्ये आहोत, अगदी 30शी जवळ आहोत ना, तर त्यावेळेला आपण आपलं फर्टिलिटी टेस्टिंग करणं गरजेचं आहे. मी तर म्हणेन की जर तुमची फॅमिली कंप्लीट नाहीये बाय द एज ऑफ 30 इयर्स, तर जसं आपण इयरली हेल्थ चेकअप करतोय ना, तसं आपल्याला इयरली फर्टिलिटी चेकअप सुद्धा गरजेचे आहेत. हे खरंच जाणून घेणं गरजेचं आहे. आणि हे आता म्हणजे हे दीज आर द न्यूअर थिंग्स दॅट वी नीड टू अडॉप्ट. हे खूप इम्पॉर्टंट आहे. सो एक जे त्याची सिम्पल ब्लड टेस्ट असते, असंही नाही की खूप काही करायला लागतं. AMH नावाची टेस्ट आहे. आणि AMH आपल्याला सांगणार आहे की आपल्याकडे आपला स्त्रीबीजांचा रिझर्व किती आहे. आणि जर ती AMH ची व्हॅल्यू चांगली आहे, तर डेफिनेटली आपले त्याचे रिझल्ट चांगले असणार आहेत. आणि जनरली जर 35 वयाच्या आधी जर आपण करतोय ना, तर ते खूप छान बेनिफिशियल ठरणार आहे. पण जसं मी म्हटलं, इट इज इंडिव्हिज्युअलाइज. इट ऑल डिपेंड्स ऑन आपले रिपोर्ट्स काय आहेत, कोणत्या कारणासाठी आपण एग फ्रीझिंग करतोय त्यासाठी. पण डेफिनेटली मी हे सांगेन की आजच्या काळामध्ये एग फ्रीझिंग इज वन ऑफ द फॉर्म ऑफ द सेल्फ केअर. बिकॉज हे आपण नंतरहून येणारं, म्हणजे वी शुड नॉट बी अफेक्टिंग अवर क्वालिटी ऑफ लाईफ लेटर. कारण डेफिनेटली कोणीही स्त्री मातृत्वाच्या प्रवासाकडे जाणारच मेजॉरिटी ऑफ द टाइम्स. आय एम नॉट जनरलायझिंग, पण मेजॉरिटी ऑफ द टाइम्स. आणि ते जर सुख आपण आधीच आपण व्यवस्थित लक्ष देऊन त्याचं प्लॅनिंग करतोय, तर नंतरचे जे होणारे मानसिक त्रास आपल्याला होणार नाही. हे फार महत्वाचं आहे. सो ते आपण त्याची भीती न बाळगता एकदा डॉक्टरांकडे जाऊन आपलं फर्टिलिटी असेसमेंट करून ठरवावं की हे एग फ्रीझिंग आपल्यासाठी आहे, लागू होतंय की नाही होतंय. बरोबर. म्हणजे हे देखील असंच आहे की डॉक्टरांचा आधी सल्ला घेणं गरजेचं आहे. हो. डॉक्टर, मगाशी आपण IVF विषयी बोलत होतो. त्या IVF ची प्रोसेस करताना अनेकदा काय होतं, एकदा केलं, दोनदा केलं, पण सक्सेस मिळत नाही. बरोबर. तर हा संपूर्ण जो प्रवास आहे भावनिक दृष्ट्या खूप जोडलेला असतो. अनेकदा पॅरेंट्स होप देखील सोडून देतात. तर त्यांना एकदा समजावा तुम्ही की IVFचा सक्सेस रेट नेमका किती असतो. सो आता हे जसं मी तुम्हाला मगाशी त्या प्रश्नाचं उत्तर दिलं की IVF बेबी हे नैसर्गिकच आहे. आणि त्याच प्रश्नामध्ये हे उत्तर आहे की कसं, तर ज्यावेळेला ही इम्प्लांटेशन प्रोसेस आपण म्हणतो ही नैसर्गिक आहे, तर बघा, ज्यावेळेला ऑलमोस्ट 60 ते 70% लोकांना पहिल्या ह्याच्यामध्ये सक्सेस मिळून जाणार आहे, पण पुढेही 9 महिन्याची जर्नी आहे. फक्त पॉझिटिव्ह रिझल्ट आला म्हणून नाही. ज्या कारणांमुळे आपल्याला फर्टिलिटी इश्यूजला सामोरं जायला लागतंय किंवा IVF पर्यंत वेळ येतेय, ते कारण थोडेफार प्रेग्नन्सीच्या प्रवासात पण कधी कधी अडथळे आणू शकतात. सो ती एक वेगळा मुद्दा आहे, तो केअर. मग पुढे 9 महिन्याचा आउटकम आपल्याला बघणं आहे. सेकंडली काय होतं की बिकॉज एज आय सेड, इट्स अ नेचर. अल्टिमेटली जे जेव्हा स्टिक होणार आहे, इम्प्लांट होणार आहे, ते नॅचरल आहे. सो कदाचित ते पहिल्या ह्याच्यामध्ये कधी होणार नाही. आपल्याला कधी सेकंड टाइम किंवा थर्ड टाइम, काही असे प्रमाणात 5 ते 10% की ज्यांना फोर्थ टाइम वगैरे ही IVF लागू शकतं. पण त्याची सक्सेस रेट वाढवण्यासाठी आपण काय करू शकतो, तर पहिलं तर मानसिक तयारी, की ही प्रोसेस समजणं की हे असं होतं. एकदा फेल झालं म्हणून अगदी निगेटिव्हिटीमध्ये जाऊन डाऊट्स घेऊन, फिअर घेऊन काहीच ऍक्शन न घेणं, ह्याच्याने आपण अजून मागे जाणार. ओके, तर पहिली तर प्रोसेस समजणं. मग येतो डॉक्टरांचा रोल, तर आम्ही करतोच आहे, सगळ्या टीमचा रोल, काउन्सिलर्स आणि सगळ्या गोष्टी. सो जर कधी एखादा IVF फेल झालं, मग त्याची सगळी कारणं आम्ही परत तपासून पाहतो. एग्स कडनं आहे का, स्पर्म कडनं आहे का, युट्रस कडनं आहे का, आपल्या हॉर्मोनल काही इश्यूज आहेत का, मग त्या पद्धतीने सप्लिमेंट्स दिले जातात. त्या पद्धतीने पुढच्या वेळेला वेगवेगळे बदल केले जातात. असं नाहीये की आपण सिमिलरली त्याच पद्धतीने जाणार आहोत. मग अशा पण काही कंडिशन्स आहेत की ज्या वेळेला जे आपण म्हणतो युट्रस किंवा गर्भपिशवी, त्याचं लाइनिंग की जिकडे ते एम्ब्रियोज इम्प्लांट होणार किंवा स्टिक होणार, तर ते पण थिन असतं, ते वाढत नाही. मग त्याची जर काही कारण आहेत, तर ते आम्ही ट्रीट करतो. आणि अजून एक त्याच्यावर आता एक ट्रीटमेंट असते ज्याला म्हणतात सब एंडोमेट्रियल PRP, प्लेटलेट रिच प्लाझ्मा. जे आपण तुम्ही ऐकलं असेल नाही, हेअर ट्रान्सप्लांट्स मध्ये वगैरे प्लेटलेट रिच प्लाझ्मा. तर सिमिलरली ते ग्रोथ फॅक्टर्स आहेत. आपल्याच
शरीरातनं घेतलेले ग्रोथ फॅक्टर आपल्याचसाठी, जे आपण युट्रसच्या लाइनिंगमध्ये इंजेक्ट करतो. ही पण एक इनोव्हेटिव्ह टेक्निक आहे जी आम्ही रुटीनली वापरतो आणि त्यामुळे म्हणजे खूप साऱ्या लोकांना ज्यांचे एंडोमेट्रियम साथ देत नाही, तर ते आपण इम्प्रूव्ह करू शकतो आणि त्याच्यानी प्रेग्नन्सी होऊ शकते. वाव. सो अशा पद्धतीने भरपूर टेक्निक्स आहेत. एम्ब्रिओलॉजिकल काही ॲडव्हान्सेस असतात, जसं ब्लास्टोसिस कल्चर आहे, लेझर हॅचिंग आहे आणि काही वेगवेगळ्या प्रकारच्या टेस्टिंग्स आहेत, ज्याच्याने आपण बघू शकतो की का बरं होत नाहीये. सो असे प्रत्येक स्टेपमध्ये बदल करत आपण जाऊ शकतो आणि अल्टिमेटली हे स्वप्न पूर्ण करू शकतो. पण डेफिनेटली हे मी नक्की सांगेल की ह्या सगळ्यामध्ये माइंडसेट फार महत्वाचा आहे. आपण जसं बघतो ना, ह्याचं एक मला पॅरलल उदाहरण द्यावंसं वाटतंय, की जसं आपण बघतो बघा, ॲथलेट्स आहेत आणि हे अग्रीड की 40-50% त्यांचे स्किल्स आणि त्यांचा गेम असतो. पण मेजॉरिटी ऑफ द टाइम्स 50-60% ऑफ द टाइम त्यांचं माइंडसेट आहे. सो सेम व्हेन वी वॉन्ट एनी रिझल्ट, त्याचं जे प्रिपरेशन आहे आणि त्याच्या मागचं माइंडसेट हे फार मॅटर करतं. कारण अल्टिमेटली एव्हरीथिंग विल बी डन, ऑल द थिंग्स आर देअर, बट व्हाय ओन्ली दोज 60% विल गेट द रिझल्ट अँड व्हाय नॉट दोज 40%? जर सगळे एक्झॅक्टली. सो समवेअर वी नीड टू वर्क ऑन दॅट, समवेअर वी नीड टू हॅव दॅट अंडरस्टँडिंग की हे मनाचं सुद्धा आपल्याला सपोर्ट, किंवा म्हणजे ज्यावेळेला आपण जातो तेव्हा हे समजून घेणं, मग तुम्हाला मिळणारा मानसिक सपोर्ट, भावनिक सपोर्ट, इमोशनल तुमची स्टेबिलिटी, हे खूप मॅटर करतं आणि हे आम्ही प्रकर्षाने आमच्या ट्रीटमेंट्समध्ये वापरतो. बरोबर. की त्यांना म्हणजे त्या काळामध्ये त्यांच्या डाएटची काळजी, त्याच्यानंतर त्यांचं काम कसं असेल, ते व्यवस्थित तिथून स्ट्रेस यायला नकोय. बाकी रुटीन कसं असणार, त्यासाठी काउन्सिलर्स आहेत. त्यानंतर काही मेडिटेशन्स वापरणं, व्हिज्युअलायझेशन्स वापरणं, माइंड रिलॅक्सेशन टेक्निक्स वापरणं, NLP टेक्निक्स वापरणं, जेणेकरून त्यांचं मन सुद्धा म्हणजे कंट्रोल्ड असेल आणि ती साथ एकदा मनाची मिळाली शरीराला, की डेफिनेटली आपण आपल्या आउटकम पर्यंत पोहोचू शकतो. खरंच. असं म्हणजे आहे. एकंदरीत काय तर पॉझिटिव्ह राहणं सगळ्यात अगदी. इम्पॉर्टंट आहे. खरंच जितके इम्पॉर्टंट आपण आहे. पॉझिटिव्ह राहू तितका आपला सक्सेस रेट आपल्याला लवकरात लवकर प्रेग्नन्सी मिळू शकते. बरोबर. बरोबर? येस. पण डॉक्टर, अनेकांच्या मनात आता प्रश्न पडला असेल की IVF प्रेग्नन्सीच्या ह्या जर्नीमध्ये IVF हा लास्ट ऑप्शन आहे का? असं मी म्हणणार नाही की अगदीच लास्ट. इट इज वन ऑफ द ऑप्शन. ओके. आणि त्याच्यामध्ये भरपूर सारे ऑप्शन्स बाकीही असतात आणि त्यासाठी महत्वाचं काय, की कोणता ऑप्शन चूज करणं हे महत्वाचं आहे. अगदीच तो लास्ट असं नाही म्हणणार, कारण की त्याच्याही मध्ये IVF ही ब्रॉड टेक्नॉलॉजी झाली. त्याच्याही मध्ये वेगवेगळे आणखी म्हणजे जे म्हणतो आपण विज्ञानामध्ये आणखीही स्टेप्स आहेत आणि जसं मी म्हटलं की एकदा जर फेल झालं तर आपण भरपूर पद्धतीने ते इम्प्रूव्ह करू शकतो बरोबर. आणि त्याही आधी वेगवेगळे आपल्याला पर्याय आहेतच. तर एकदा ज्यावेळेला आपण व्यवस्थित समजून घेतोय आणि काय काय मागे ट्रीटमेंट झालेले आहेत, आता सध्या काय चालू आहे, सध्याची करंट परिस्थिती आपल्या बॉडीमध्ये काय चाललंय, हे ज्यावेळेला आपण समजणार, त्यावेळेला लक्षात येते की असं समजू नका. कारण की इवन मी माझ्या रिअल प्रॅक्टिसमधलं एक्झाम्पल सांगते, की कसं आहे ना, प्रेग्नन्सी ऑर कन्सेप्शन कॅनॉट बी अंडर एस्टिमेटेड. इवन IVF फेल्युअर झाल्यानंतर सुद्धा नॅचरली कन्सीव्ह झालेले आहेत लोक, असं अजिबातच नाहीये. तर त्यासाठी महत्वाचं की आपल्या ह्या ओव्हरऑल हेल्थवरती कंट्रोल करणं, आपले बाकी सप्लिमेंट्स घेणं, फर्टिलिटी पॅरामीटर्स चेक करत राहणं. तर आर सो मेनी अदर ऑप्शन्स. असं बरोबर. अजिबातच नाही की IVF इज द लास्ट आणि जर IVF फेल झालं तर आता मात्र काहीच नाही आणि असं होणारच नाही. सो डेफिनेटली नॉट. सो बरोबर. असं नक्कीच नाही. डॉक्टर, खरं तर प्रेग्नन्सीची ही जी जर्नी असते, अनेकदा जसं आपण म्हटलं की पुरुष प्रधान संस्कृती आहे आणि त्यामुळे चांगलं झालं, वाईट झालं, आपण वाईट झालं तर ऑफकोर्स महिलेला ग्राह्य धरलं जातं, पण बरोबर. चांगलं झालं तर पुरुषाला. हो, हो, पण हो. ही जी संपूर्ण जर्नी फक्त महिलेची नसते, तिच्यासोबत तिच्या पार्टनरची असते, हो. एकंदरीत संपूर्ण कुटुंबाची जर्नी ट्रू, असते. ट्रू. तर अशा वेळेस प्रेग्नन्सी केअर खूप इम्पॉर्टंट हो, असतं. हो, हो. सो व्हॉट आर द इम्पॉर्टन्स ऑफ प्रेग्नन्सी केअर? सो हे तुम्ही अगदी खरंच योग्य म्हटलात, की ही फक्त एका स्त्रीची जर्नी नाहीये. तर तेवढाच वाटा इक्वल म्हणजे पुरुषाचा आहे आणि त्याच पद्धतीने तिला मिळणाऱ्या वातावरणाचा आहे. कारण घरी सुद्धा घरून तो स्ट्रेस नसणं, कामाच्या ठिकाणाहून स्ट्रेस नसणं, हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. कारण की ते खूप आपल्या आउटकम मध्ये मॅटर करणार आहे. आणि जसं इम्पॉर्टंट आहे प्रेग्नन्सी केअर. आता कसं असतं ना, की ह्या सगळ्या IVF थ्रू झालेल्या प्रेग्नन्सी, जसं मी म्हटलं की ते फॅक्टर्स ज्याच्यामुळे आपल्याला इथपर्यंत यायला लागले किंवा ही ट्रीटमेंट घ्यायला लागली, तर ते फॅक्टर्स
कधी ना कधी आपल्या पुढच्या प्रवासामध्ये अडथळे आणू शकतात. हो. सो प्रेग्नन्सी केअर ही असते, इट्स अ केअर ऑफ अँटिसिपेशन. दॅट मीन्स आपण नेहमीच एक स्टेप पुढे राहण्याचा प्रयत्न करतो, की जर काही प्रिव्हेंटिव्ह अप्रोच, आय मीन जर काही येतंय तर मला आधीच लवकर कळेल आणि त्या पद्धतीने मी व्यवस्थित काही टेस्ट करून, त्यानंतर काही सोनोग्राफ्या करून आणि मग मला आधीच माहिती आहे जर काही प्रॉब्लेम्स येत आहेत तर अकॉर्डिंगली आपण ते टॅकल करणार आहोत. तर ह्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे आम्हाला जे लागतं, जी केअर असते, तर मेडिकल ट्रीटमेंट तर आहेतच. त्यानंतर त्यांच्या डाएटची योग्य ती केअर घेतली जाते. काउन्सिलिंग पण फार महत्त्वाचं असतं. आमच्याकडे एक कॉन्सेप्ट आहे ज्याला म्हणतात प्रीनेटल बॉन्डिंग. ओके, ज्या वेळेला बेबी आतमध्ये वूममध्ये आहे, आपण नाही म्हणायचो आपल्या मायथॉलॉजीमध्ये आहे जसं अभिमन्यू सगळं ऐकत होता, आईच्या गर्भामध्ये. सो आता आईच्या पोटात बाळ असताना आपण जर इंस्टाग्राम बघत राहिलो आणि कुठली रील बघत राहिलो तर बाळाला काय काय ऐकेल बाळ. सो महत्वाचं काय की प्रीनेटल बॉन्डिंग म्हणजे इट इज इन्क्लुसिव्ह ऑफ सम मेडिटेशन्स, व्हिज्युअलायझेशन, टॉकिंग टू बेबी विथ राईट पॉझिटिव्ह वर्ड्स, आणि इट इज अ ब्युटिफुल प्रोसेस. सो आमच्याकडे ते एक्सपर्ट आहेत आणि वी टेक दोज सेशन्स फॉर देम, की ज्या स्ट्रेसमुळे त्यांना त्यांची ती जर्नी, फर्टिलिटी जर्नी वाढलेली आहे, त्या स्ट्रेसचा परिणाम त्यांच्या प्रेग्नन्सीवरती व्हायला नकोय. आणि बाळ तुमचे वाइब्स नेहमीच सेन्स करतंय डे 1 पासून, तो एम्ब्रिओ आतमध्ये गेल्यापासून ते सगळे वाइब्स त्या बाळाला जात आहेत. एकंदरीत So, गर्भसंस्कार खूप अगदीच महत्वाचे ते आहे. खूप महत्वाचे आणि Yes, ते yes. देखील तुम्ही ओवाच्या हो. माध्यमातून करतोच. असता. हो, पण हो. डॉक्टर, प्रेग्नन्सी आणि हाय रिस्क प्रेग्नन्सी यामध्ये देखील खूप फरक आहे. तर हो, हाय हो. रिस्क प्रेग्नन्सी म्हणजे नेमकं काय आहे? हो, अगदी योग्य प्रश्न विचारलात. कारण की ना लोकांना खूप टेन्शन, बापरे माझी प्रेग्नन्सी हाय रिस्क आहे का? हो, हो. म्हणजे कसं? हाय रिस्क म्हणजे हाय फिअर वगैरे नाहीये. हाय रिस्क म्हणजे काय? काही कंडिशन की जिथे आपल्याला हाय केअर, आपल्याला थोडी एक्स्ट्रा केअर लागणार आहे. अशा कोणत्या? की जसं मी म्हटलं, खूप IVF फेल्युअर नंतर होणारी प्रेग्नन्सी असेल, किंवा काही लोकांना खूप सारे मिसकॅरेजेस आधी झालेले असतात आणि त्याच्यानंतर ते कन्सीव्ह झालेले आहेत, अशी प्रेग्नन्सी असेल, बरं. किंवा कधी-कधी आपण बघतो ट्विन प्रेग्नन्सी असेल, किंवा काही लोकांना प्रेग्नन्सीमध्ये किंवा त्याच्या आधीपासूनच बीपी वाढलेलं असतं, हां. किंवा शुगर्स वाढलेले असतात, डायबिटीज, हायपरटेन्शन इन प्रेग्नन्सी, काही हॉर्मोनल इम्बॅलन्सेस असतील, किंवा काही मेडिकल डिसऑर्डर्स असेल, तर अशा प्रेग्नन्सींना आपल्याला थोडी स्पेशलाइज्ड केअर लागते. बरोबर. म्हणजे काय की आपल्याला एक तर गायनेकॉलॉजिस्ट आहेतच, आम्ही तर बेबी आणि मदरचं वेलबिंग बघतो आहे. त्या रिलेटेड स्पेशालिटी पण आपल्याला कधी लागू शकतात, फिजिशियनची हेल्प लागू शकते. त्याच्यानंतर फिटल मेडिसिन स्पेशलिस्ट असतात, म्हणजे ह्या लोकांमध्ये आपल्याला काही स्क्रीनिंग स्कॅन्स लागतात. तसे तर स्क्रीनिंग स्कॅन आपण सगळ्याच प्रेग्नन्सीमध्ये करतो, पण ह्या लोकांमध्ये, ह्या हाय रिस्क प्रेग्नन्सीजमध्ये आपल्याला ते आणखी थोडेसे म्हणजे जास्ती वेळा करायला लागतात. त्यांचे काही स्पेसिफिक प्रोटोकॉल्स असतात. आणि ह्या प्रेग्नन्सीज मॅनेज करण्यासाठी जसं आमचं ओवाचं युनिट आहे सुसज्ज असं, की जिकडे मदर्ससाठी पण लागणारं ICU, आणि कधी-कधी ही जर डिलिव्हरी लवकर झाली तर बेबीजसाठी पण लागणार ICU, दॅट इज NICU. ह्या गोष्टी एकाच ठिकाणी असणं गरजेचं असतं. आणि सेम टाईम आपल्याला बाकी सगळी टीम सुद्धा, म्हणजे पिडियाट्रिशियन, अॅनेस्थेटिस्ट, त्याच्यानंतर न्यूरोनेटॉलॉजिस्ट आहे, त्यानंतर फिजिशियन्स, देन कार्डिओलॉजिस्ट, ह्या सगळ्या फॅसिलिटी जशा आमच्या इथे आहेत तशा जर एकत्रित आहेत, तर मग ह्या प्रेग्नन्सीचा प्रवास अगदी सुखकर होतो. बरं. आणि आमच्याकडे असे भरपूर सारे प्रेग्नन्सीज योग्य पद्धतीने मॅनेज होऊन अगदी त्यांना छान बेबीज होऊन ते घरी गेलेले आहेत, आई आणि बाळ दोघांचीही हेल्थ घेऊन. तर मला हेच सांगायचंय, प्लीज डू नॉट कन्सिडर दीज ॲज हाय फिअर और व्हेरी व्हेरी प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशन. इट इज जस्ट दॅट वी नीड टू बी हायली विजिलंट. आपल्याला खूप केअरफुल राहायचंय, आणि योग्य वेळेला जर आपण हे सगळे स्टेप्स घेतोय तर त्यांची सुद्धा जर्नी अगदी सुखकर होते. होते नक्कीच. Yes. म्हणजे हाय रिस्क प्रेग्नन्सीमध्ये देखील घाबरण्याची काही गरज नाहीये. नाहीये. हो, पण हो. या जर्नीमध्ये बाळाला काही धोका होऊ शकतो का? तर जसं मी म्हटलं, की आईचा जर काही आपल्याला जसं बीपी वाढला असेल, शुगर वाढला असेल, तर त्याचे परिणाम कधी-कधी बाळाच्या ग्रोथवरती दिसून येतात, किंवा मग बाळ कधी जरी लवकर डिलिव्हरी होण्याचे. पण जेव्हा आपण ह्या सगळ्यांना आपण म्हणतो ना, की एक मॉनिटरिंग, एका पर्टिक्युलर टाईम फ्रेममध्ये आपण त्यांना बघत राहिलोय, काही तपासण्या करत राहिलोय, स्कॅन करत राहिलोय, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण लवकरात लवकर डिटेक्ट करू शकतो, आणि काही इरिव्हर्सिबल प्रॉब्लेम होण्याच्या आधीच आपण योग्य ते ट्रीटमेंट देऊन ह्या गोष्टी कंट्रोलमध्ये आणू शकतो आणि त्यांचा चांगला आउटकम आपण देऊ शकतो. बरोबर.
डॉक्टर खरं तर वुमन हेल्थ ही एकंदरीत आजच्या या चर्चेतनं हेच कळलं की वुमन हेल्थ ही फक्त बाईची जबाबदारी नाहीये, बरोबर. संपूर्ण कुटुंबाची एक जबाबदारी बरोबर. आहे. आणि या विषयाची व्याप्ती इतकी आहे ना की माझे प्रश्न तर खरंच संपत नाही आणि खरंच. आपल्या प्रेक्षकांना देखील काही प्रश्न पडले असतील. हो. तर प्रेक्षक जर तुम्हाला काही प्रश्न पडले असतील तर डॉक्टरांचा पूर्ण डॉक्टरचे सगळे जे डिटेल्स आहेत, हॉस्पिटलचे डिटेल्स आहेत, पत्ता, फोन नंबर हे सगळे आम्ही डिस्क्रिप्शन्समध्ये ॲड केलेले आहेत. डॉक्टर आज तुम्ही वेळात वेळ काढलीत कारण की महिलांच्या समस्या दिवसेंदिवस इतक्या वाढतायत त्यामुळे बरोबर. तुम्हाला देखील वेळ मिळत नसतो अशा पॉडकास्टसाठी, पण आज तुम्ही हो. वेळ काढलीत आणि आमच्या प्रेक्षकांना इतकं योग्य मार्गदर्शन केले, संपूर्ण माहिती दिली त्याबद्दल तुमचे मनापासून आभार आहेत. ओके. धन्यवाद. बऱ्याचदा आपण दुसऱ्यांचं ऐकून घरगुती उपचार करत असतो, पण असं अजिबात करू नका. तुमचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते थेट डॉक्टरांना जाऊन विचारा. आज आपण महिलांच्या आरोग्याशी निगडीत ज्या समस्या आहेत त्याविषयी चर्चा केली आहे. पुढच्या भागात, पुढच्या पॉडकास्टमध्ये कोणत्या आरोग्याच्या निगडीत समस्येविषयी आम्ही तुमच्यासोबत चर्चा करू हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आजचा हा व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत तुम्ही शांततेत ऐकलात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. धन्यवाद.